वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ परमार्थ विज्ञानच्या आजच्या वर्गामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी आपण या ग्रंथाचे 2 प्रकरण अभ्यासली आहेत आणि आदरणीय प्रमोददादा वाळवेकर यांनी आपल्याला खूप छान सर्व संकल्पना सोप्या करून अतिशय सुस्पष्ट केलेल्या आहेत. आपण पाहिलं की परमार्थाचा अधिकार वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे नेमकं आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं आहे. निष्काम कर्म केल्याने चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासना केल्याने चित्त शांत होतं आणि ही परमार्थाचा अधिकार वाढवण्यासाठीचा हा भाग आपण मागच्या सत्रामध्ये पूर्ण केलेला आहे. आज आपण या ग्रंथातील 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, सुखाचा शोध. आजचं प्रकरण आपल्याला प्रकरणाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आदरणीय शैलाताई उपलब्ध आहे. मी मृदुलाताईला विनंती करतो की तिने शैलाताईंचा परिचय करून द्यावा. मृदुलाताई. धन्यवाद गणेश दादा. नमस्कार मंडळी. 1987 पासून ज्यांनी प्रवचनाला सुरुवात केली अशा शैलाताई ओघवत्या वाणीने कुठल्याही वयोगटातल्या मंडळींना खिळवून ठेवणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ प्रवचनकार शैलाताई आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी गणेशदाई माझ्यावर दिलेली आहे. मी थोडक्यात त्यांचा परिचय आपल्याला करून देते. अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर, नियमबद्ध असं स्वतःचं दिवसभराचं सगळं वेळापत्रक असणाऱ्या आणि गेली अनेक वर्ष त्याच पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या, सतत कार्यमग्न असणाऱ्या अशा ज्येष्ठ प्रवचनकार डॉक्टर शैलाताई काळकर. शैलाताईंचं शिक्षण मराठी MA करून त्यानंतर त्यांनी PhD घेतली. 1983 पासून 2007 या सालापर्यंत अध्यापन क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. त्यात 1983 ते 1992 पर्यंत पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शैलाताई मराठी हा विषय शिकवायच्या आणि 1983 ते 1992 या सालामध्ये मी म्हटलं तसं पुण्यातल्या महाविद्यालयात आणि त्यानंतर 1992 ते 2007 या सालापर्यंत राजगुरुनगर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून शैलाताई कार्यरत होत्या आणि तिथूनच त्या निवृत्त झाल्या. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कला निपुण अशा शैलाताई अत्यंत सुंदर असं नक्षीकाम, विणकाम, भरतकाम आजही तेवढ्याच खुबीने करणाऱ्या ताई. कर्नाटकी कशिदा देखील अत्यंत सुबक पद्धतीने ताई करतात. खडेमीठ, कॉईन, फुलं असे वेगवेगळ्या गोष्टी वापरून त्यांनी आजपर्यंत अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि या सगळ्या कला त्यांनी अनेकांना शिकवलेल्या पण आहेत. वर्तमानपत्र, साप्ताहिक आणि मासिकासाठी ताईंचं लेखन प्रसिद्ध आहे. योगी अरविंदाश्रम दिल्ली यांच्यातर्फे नैनिताल इथे शिबिरं घेण्यात येतात
तर 2009 ते 2015 सालापर्यंत 6 वर्ष ताईंनी मुख्य व्याख्याता म्हणून कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या प्रोत्साहनामधून पूना हॉस्पिटल इथे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि दासबोध या विषयावर बायपास झालेल्या रुग्णांसाठी शैलाताई प्रवचन करत होत्या. 1987 ते 2016 या सालापर्यंत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ताईंनी केलेलं आहे. शिवथरगड, सज्जनगड इथे प्रापंचिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिबिरांसाठी पण मार्गदर्शन ताईंनी केलेलं आहे. संत साहित्याचा गेली 25 वर्षाहून अधिक काळ अभ्यास आणि प्रसाराचं काम सुद्धा ताई करतायत. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यामध्ये दासबोध अभ्यास वर्ग सुरू केले. मुक्त चिंतन हे ताईंचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एक त्यांच्यातलीचा कलागुण जो आहे, शैलाताई अत्यंत पट्टीच्या पोहणाऱ्या आवाज येत नाही ऐकू. ठीक आहे. शैलाताई, तुमचा व्हिडिओ आडवा आहे, तो उभा करा. काय झालं, उभा केला की दोन्ही बाजूला काळ्या पट्ट्या येतात, चालेल का ते? हो चालेल चालेल चालेल. बर, म्हणून मी मुद्दाम आडवा ठेवला, कारण चित्र पूर्ण येतं म्हणून. नको का? नाही नको, तुम्ही उभा ठेवा. ओके ओके ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, ओके आता ठीक. हो ठीक आहे. बाकीच्या सर्वांनी आपापले व्हिडिओज आणि ऑडिओ माईक बंद करा. संजीवनी जोशी. परिचय पूर्ण होत आला आणि मृदुला डिस्कनेक्ट झाली वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम आलाय. मृदुलानी परिचय मला पूर्ण सांगितलेला आहे. मी शैलाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. शैलाताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या किंवा आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून, समर्थांचं स्मरण करून तुमच्या समोर आज परमार्थ विज्ञान ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने जी चर्चा किंवा जे प्रयोग म्हणूया गेले काही दिवस चालतायत, दुसऱ्यांदा चालतायत, याच्या पाठीमागे हेतू एवढाच आहे की त्यातले सगळे बारकावे आपल्याला समजावे. माझा आवेश पोचतोय व्यवस्थित? हो व्यवस्थित आहे. हा ठीक आहे. तर हे पोचावं आता का, दुसऱ्यांदा का असा जेव्हा प्रश्न मनामध्ये येईल तेव्हा लक्षात असं येतं की ज्ञान, त्यातली माहिती तीच आहे, जीवन तेच आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा बदलतो तेव्हा तो दृष्टिकोन बदलला की चित्र बदलतं. कॅलिडोस्कोप किंवा शोभायंत्र पूर्वीचं तुम्हाला माहित असेल, काचा आणि मणी तेच असतात, पण जरा दृष्टिकोन बदलला की चित्र बदलतं. अगदी तसंच या अभ्यासापाठीमागे सुद्धा आपण सगळे कुठून, आपला स्त्रोत कुठे आहे, आदिमुळामध्ये ब्रह्मतत्वापासून हा भाग सोडून द्या. आकाशात पतितं तोयम यदा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति हे खरं असलं तरी आपला हा या परिवाराचा स्त्रोत जो आहे तो आनंद योगी डॉक्टर काकांच्या कडूनच आहे. आपण सगळे त्यांच्याच सहवासात शिकलोय. मला तर शिकून जवळजवळ 40 वर्ष झाली. पहिल्यांदा सहवासात आल्या त्यांच्या आले तिथपासून इतकी वर्ष झाली, पण तरी सुद्धा आज मांडताना मग प्रत्येक जण वेगळं काय म्हणतोय आणि कसं म्हणतोय. तर कॅलिडोस्कोप, बघण्याचा दृष्टिकोन, अभ्यासाचा दृष्टिकोन, कळलंय तेच ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हेच कळलंय, पण सांगण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून नव्याने हा प्रयोग, आणि हा अत्यंत यशस्वी प्रयोग होत आहे असं दिसतंय. आणि हा
ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं मला. त्याच्याबद्दल मी आधी गणेशला किंवा ह्याला धन्यवाद देते, राहुलला, आणि बोलते तुमच्या समोर. आता माझा जो विषय आहे तो सुख, ह्याच्यामध्ये जो सुख आणि दुःख हा विषय जो परमार्थ विज्ञान पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये बोलायचं. मुळामध्ये सुख हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, कुणाच्याही, आपल्याच असं नाही, कोणाच्याही जीवनाचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला सुख हवं असतं. एका नाटकामध्ये छोटीशी ओळ आहे बघा, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. खरंय, घर बसल्या मिळणं शक्य आहे, कारण ते माझं स्वरूप आहे. सुख नाही, आनंद. आणि सुख कशासाठी? आनंदासाठी. त्या आनंदातून सुख उत्पन्न होत असल्यामुळे घर बसल्या ठाईचं बसून करा एकचित्त मिळणं शक्य आहे, सहज. आणि ते होतं, म्हणून आपण याचा अभ्यास पुन्हा वेगळ्या चष्म्यातनं करणार आहोत. म्हणून हा सुख सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असं मी म्हटलं, आणि तो प्रत्येक जण आयुष्यभर त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो. घर बघितलं तरी सुख सोयींनी युक्त हवं. सोयींनी युक्त असतं. सुख असतं का? ज्याला सुख म्हणणार आहोत आपण त्याचा विचार आपण करूया. मग आता एक घर सुख सोयींनी युक्त आहे, सोयींनी युक्त आहे, ठीक आहे. मग आपल्याला प्रवासही सुखकर हवं असतो बघा. कुठेही जायचं असलं ना तर एसी गाडीने जाऊया, आणि त्यात आपली असली तर, म्हणजे सगळ्या सुखसोयींनी युक्त प्रवास करायचा असतो. प्रत्येक बाबतीत आपण सीट असू दे, ते कम्फर्टेबल हवं, हॉटेल चांगलं हवं, अंकड अंकटम सुख हवं असतं, सुखकर हवं असतं. पण नक्की सुख म्हणजे काय याची व्याख्या करूया का? कारण एकच आहे, अध्यात्मशास्त्रामध्ये शास्त्र विचार खूप महत्वाचा आहे. अध्यात्मशास्त्र असंच म्हटलं मी तुम्हाला. मग शास्त्र असेल तर त्याचा काही विचार करावा का शास्त्र म्हणून? तर त्याचं उत्तर होय असं आहे. कारण शास्त्रात काय असतं? सूत्रबद्ध असतं, सगळं व्याख्याबद्ध असतं. आणि सूत्रबद्ध आणि व्याख्येत बांधलेलं असतं, बंदिस्त असलं तर ते समजायला सोपं जातं, लक्षात ठेवायला त्याहून सोपं जातं. पण सूत्रबद्ध कधीही गोष्ट बदलत नाही, ती सूत्रबद्धच असते, त्यालाच व्याख्या म्हणतात. म्हणून विशेष ज्ञान हा विज्ञान हा, अशी विज्ञानाची म्हणजे शास्त्राची व्याख्या आहे. आणि सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनी सिस्टीम इज अ सायन्स. कुठल्याही सिस्टीमच्या बाबतीत सिस्टमॅटिक विचार केला की ती गोष्ट समजते. याचा अभ्यासच अशा पद्धतीने, आपला हा अभ्यास वर्गच आहे. आणि या अभ्यास वर्गाच्या निमित्तानं जेव्हा आपण करतोय तेव्हा त्याचा विचार शास्त्रबद्ध करूया. मग प्रश्न असा मला येतो की सुखाची काही व्याख्या करता येते का? दुःखाची काही व्याख्या करता येते का? हो. सुख अनुकूल संवेदनीयम सुखम, प्रतिकूल संवेदनीयम दुःखम, अशा साध्या व्याख्या दोन्ही, अवघड नाहीत. मग सुख अनुकूल, मला एक सांगा, अनुकूल संवेद, आपल्याला जे जे अनुकूल होईल ते आपल्याला हवंसं वाटतं. पण सगळ्याच गोष्टी मला अनुकूल कशा होतील? तशा सगळ्या गोष्टी मला प्रतिकूलही होत नाहीत. मग सुख दुःख म्हणजे अनुकूल प्रतिकूल हे आपल्या जीवनाचं स्वरूप आहे. मग हे स्वरूप जर असेल तर त्या सुखाचा मागोवा कसा घेता येईल? याच्यासाठी आपल्याला शास्त्रबद्ध पद्धतीनं आपल्याला विचार करायला लागेल किंवा करावा लागतो. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या आपल्याला योग्य तऱ्हेनं चांगल्याच मिळाव्यात याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्या पाठीमागे 3 ईषणा आहेत. आणि 3 ईषणा म्हणजे दारेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. आणि ह्या 3 ईषणांच्या मागे आपलं प्रेयसाचं आयुष्य, सगळं आयुष्य निघून जातं. पण 2 रंगी जीवन आहे, प्रेयस आणि श्रेयस. पण मला श्रेयस्कर काय आहे याचा मी कधीच विचार करत नाही. मला प्रेयस म्हणजे प्रिय काय आहे याचाच मी जर आयुष्यभर विचार करत असेल तर नेमका सुखाचा मार्ग मला मिळेल का, असा विचार आपल्याला करायला लागतो. माणूस सुखासाठी खूप प्रयत्न करतो आणि इतर प्राण्यांच्या तुलनेने काहीशा सुधारणा किंवा काहीशा सुविधा त्याला मिळतातही, मिळत नाही अशातला भाग नाही. पण इथे पुन्हा विचार असेल की आपल्याला सुख मिळतं कुठून कुठून, कुठून कुठून सुख मिळतं आपल्याला, याचा जर विचार आपण केला तर लक्षात असेल 3 गोष्टी मला सुख, शास्त्राचा विचार करायचा आहे म्हणून मग 3 गोष्टी मला सुख देतात. मला पंचविषय सुख देतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5ही विषय मला सुख देतात. दुसरी गोष्ट, मला गाढ झोप सुख देते. बरं वाटतं गाढ झोपलं.
आणि तिसरं आहे माझा आत्मा सुखरूप आहे. या 3 गोष्टी आपल्याला दिसतात. आता ह्या जेव्हा 3 गोष्टी आहेत, तर ह्या 3 गोष्टी बघताना एक गोष्ट लक्षात अशी येईल की आम्ही विचार असा करतो खरा संवेदना बघितल्यानंतर पण येतात, पण मुळामध्ये ज्ञानदेव पुन्हा असं ज्ञानदेव नाही, समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की सुख आणि सौख्य याच्यात काही फरक आहे का? मी म्हणते सुख आणि सौख्य, तर सुख हे तात्कालिक सुख मिळणारी गोष्ट आहे आणि सौख्य ही कायमस्वरूपी मिळणारी गोष्ट आहे. कारण समर्थ जेव्हा म्हणतात विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. विषयांपासून सुख मला मिळतं, पण समर्थ म्हणतात विषयजनित, विषयांमुळे सौख्य मला मिळणार नाही. सौख्य म्हणजे कायमस्वरूपी मिळणारं सुख मला मिळणार नाही. तुम्ही लग्नाच्या मंगलाष्टकांमध्ये जर ऐकलं तर लक्षात असेल, नांदा सौख्य भरे तुम्ही वधूवरे असं स्पष्ट सांगितलंय. याचा अर्थ सुख भरे नाही म्हटलं, कायमचं सुख सौख्य तुम्हाला मिळावं. सूक्ष्म फरक त्या सुख आणि सौख्य या 2 शब्दांमध्ये आहे आणि तो आपण विचारात घेतला पाहिजे. आणि हे कायम टिकणारं सुख आपल्याला कसं मिळता येईल? कसेच संत संत आईसी कळवळ्याची जाती करे लाभावे न प्रीत. ते कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर प्रेम करतात. आणि म्हणून पुन्हा संत असं ज्ञानेश्वर एका ओळीत म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. खरं सांगायचं तर माझ्या समोर असलेल्या सगळ्या अन्न या ओव्या माहितीये, विषय माहितीये, सगळं माहितीये, तरी सुद्धा तत्वचनम तत्श्रवणम तत्कथनम तत्श्रवणम सांगतात, तेच तेच परत ऐकलं तर पक्क व्हायला मदत होते म्हणून ऐकायचं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावर. माझ्या हृदयामध्ये तो अंतर्यामी सन्निविष्ट असताना श्रीरामू. आता इथे पुन्हा प्रश्न असा तर मी कृष्ण म्हणते, म्हणा ना तुला काय पाहिजे ते म्हण. त्याच्यासाठी एक छान अभंग आहे बघा, तुम्ही ऐकलंय असेल म्हणून तुम्ही, की तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, तुम्ही काही म्हणा, तत्व एकच आहे. तत्व देवत्व एकच आहे. तुम्ही काही म्हणा, कृष्ण म्हणा, त्याला राधाकृष्ण म्हणा, घनश्याम म्हणा, काही म्हणा, तो एकच. ते तत्व एकच आहे. म्हणून त्या तत्वाचा मागोवा म्हणून ह्याच्यात ओवीत आलाय, म्हणून श्रीरामा. म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावे. म्हणजे सुखरूप असा श्रीराम आमच्या सगळ्यांच्या अंतर्यामी सन्निविष्ट असताना सुद्धा माणसं जीवनात सुख शोधायच्या मागे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात की अरे किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फलित, ते दारोदार विषयांच्या किती वर्ष किती जन्म फिरणार आहेस तू, विषयात सुख नाही अरे. सांगून सुद्धा आम्हाला पटत नाही. आणि एक हा भाग लक्षात येतो की विषयात सुख नाही, स्पष्ट करीन मी. तसंच गाढ झोपेमध्ये सुद्धा आपल्याला सुख मिळतं की नाही मिळत. गाढ झोप आधी लागली पाहिजे, आणि लागली तर ते नंतर तेव्हा नाहीच कळत. पण म्हणतो की इतका पाऊस पडला, इतकं वादळ झालं, मला काही कळलंच नाही. किती छान गाढ झोप लागली ती. गाढ झोपेचा आनंद पण मिळाला की कळतो, पण नंतर कळतं की मला काहीच कळलं नाही. पण किती आवाज झाला म्हणताय तुम्ही, पावसाचा, गारा पडल्या, मला नाही कळल्या. हे जे कळलं नाही मला, हे कोणाला कळलं? मला कळलं नाही हे कळणारं तत्व आतमध्ये जे आहे ते ज्ञान. म्हणून वेद जो घ्यायचा तो त्या गाढ झोपेतल्या सुखाचा नाहीये, तर तो सुखामध्ये, त्या झोपेमध्ये आपलं आत्मतत्व जे लीन होतं आपल्या आत्मस्वरूपामध्ये, म्हणून त्या सुखाचा अनुभव आपल्याला येतो आणि आपल्याला खूप बरं वाटतं. गाढ झोपेचा विचार आपल्याला करायलाच हवा. एक लक्षात येईल आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय असायला हवं. आत्म्याचा विचार, सुखरूप होणं, सुखानं जगणं आणि सुखानं जाणं. हे जग आणि हा देह सोडून सुखानं सुखरूप होणं आवश्यक आहे. कशावर अवलंबून आहे सुखरूप होणं? जेव्हा माझं अस्तित्व किंवा माझं सुख कशावरही म्हणजे वस्तूवर आणि कोणावरही म्हणजे व्यक्तीवर अवलंबून राहत नाही, त्यावेळेला ते सुखरूप. आणि सुखरूप व्हायचा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा असं सुखरूपने होणं आवश्यक आहे. ज्ञानरूप होणं आवश्यक आहे. इथे लक्षात व्हायचं म्हणजे तेच व्हायचं. देव शोधावया गेलो तो देवची होऊन गेलो, त्याचं सुखरूपच होतं. त्याच्या व्यतिरिक्त अस्तित्व मला राहणार नाही. म्हणजे आनंद रूप व्हायचं आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणून त्याच्याशी नित्य प्राप्ताची प्राप्ती असंही त्याला म्हटलं जातं, कारण ते माझं स्वरूपच असल्यामुळे नित्य प्राप्त आहे. फक्त या विषयांच्या दारोदार फिरण्यामुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय.
ते लक्ष शास्त्र संत वेदतात त्याग तुझच तुझ्यासाठी आहे. कशाला बाहेर शोधते? कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी? हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. घे ना तुझ्या जवळ शोध घे त्याचा, आणि तो शोध जर घेतलास तर तो तुझ्याच याच्यात आहे. म्हणून मी जर सुखरूप झाले तर मला सुखासाठी कशावरही आणि कोणावरही अवलंबून राहायची गरज भासणार नाही आणि मी सुखानं जगू शकेन. आणि हे सुखाने जगण्याची व्यवस्था आपोआप होईल. पण मी सुखरूप झाले तर ही अट आहे ना. आणि हे सगळं जरतारी होतं. जर मी सुखरूप झाले तर मी आनंदी होईल. मग जरतारी जर असेल, खरं म्हणजे सुख माझ्या अगदी जवळ आहे. कारण हा स्वरूप आहे, अंतर्यामी म्हणतो त्याला आपण, आत आहेच आणि कणाकणात आहे. पण ते असून सुद्धा मला कळत नाही. का नाही कळत? तर विषयांच्या दारोदार सुख शोध फिरल्यावर कशाला दिसतंय आणि हे स्वरूप असताना मला कळत नाही. पुन्हा ह्याच्यासाठी एक छान ओवी आहे, माझ्या जवळ असून मला कळत नाही. कस्तुरी मृगाजवळ कस्तुरी असूनही त्याला कळत नाही आणि ते फिरतं धावतं कुठून वासेल. तसंच पुन्हा ज्ञानदेवांची ओवी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासीची पदर आड, परी ते अव्हेरून गोचीड, अशुद्ध काय नाही घेती. काय सुंदर ओवी आहे. आणि त्या सुंदर ओवीचा मागोवा घेतला तर ज्ञानदेव माझी संभावना गोचिडीशी करतात. तू गोचिडी सारखीच आहेस, बेडकासारखीच आहेस. कशी? गाईच्या कासेवर गोचीड असते, तुम्ही पाहिलं असेल, कुत्र्याच्या अंगावर असतात, गाईच्या अंगावर असतात. ती कास दुधाची, त्या कासेवर गोचीड असते. ती गोचीड रक्तमास प्राशन करून राहते. ती जर थोडीशी, ज्ञानदेव असं म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, गोड दुधाचा स्त्रोत आहे त्या कासेमध्ये. फक्त ती थोडीशी मिलीमीटर आत जर गेली गोचीड, तिची सोड आत घातली तर तिला गोड दुधाचा स्त्रोत मिळेल ना, अनायासेच तिच्याच जवळ आहे. पण ती काय करते? तिथपर्यंत जातच नाही. ती बाहेर असणाऱ्या कातडीच्या रक्तमासावर समाधान मानते आणि त्यात सुख मानते. म्हणून पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासीची पदर आड, परी ते अव्हेरून काय गोचिड, अशुद्ध काय नाही घेती. आता हे काही तिला गोचिड म्हटलं, बेडू त्या चिखलात समाधान मानतो, त्याच्यात जायचं कारण नाही. ते म्हटलंय मला गोचिडे खरंय. तसंच माझं माझ्याजवळच असून तुला जर ते सापडत नसेल तर विचार करायला हवा. मी माझ्याच अंतर्यामी असूनही मला कळतंय. म्हणून समर्थ तर म्हणतात, अगं तुझ्यापेक्षा मग दगड परवडला. तो मूर्तिकार जेव्हा दगड मूर्ती करतो ना, तेव्हा त्याला दगडात मूर्ती दिसत असते. तो नको असलेले दगड काढून टाकतो. मूर्ती आहेच, त्यातच आहे, त्यातले फक्त नको असलेल्या छिलक्या काढतो. आणि एका दिवसात मूर्ती तयार होत नाही, त्याला बराच काळ जावा लागतो. आणि तो करत असताना तो ती छिलक्या काढतो, दुसऱ्या दिवशी आल्यावर पुढच्या काढतो. पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आदल्या दिवशी काढलेल्या छिलक्या जाऊन चिकटत नाही त्याला. पण माणसाचं असं आहे की त्याला आदल्या दिवशी सांगितलं तर दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. निरूपणी ते सद्वृत्ती होते. काय सांगत नाहीत समर्थ आम्हाला. निरूपणी ते सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सगळीची जाते. तिथे परवडतं, कळतं, पण नंतर लगेच दुसऱ्या दिवशी. म्हणून समर्थ माझी संभावना दगडाशी करतात. आणि एक लक्षात येईल की अशा संभावना करत असताना विषयात अडकून राहण्यासंबंधी किंवा विषयाच्या संदर्भामध्ये वाटचालीसंबंधी एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. आणि ती गोष्ट सांगण्याचा हेतू काय? तत्व समजावं म्हणून. पण आपण तत्व विसरून गोष्टीतच हरवलं तर नाही होत चालणार. पण गोष्टी अगदी त्याला अनुकूल असेल तर ती ऐकायलाच हवी. कोळीणी होत्या आणि त्या कोळीणी मासे विकायला समुद्रावर जात होत्या. पावसाळ्याचे दिवस आता आहे तसं. त्या गेल्या आणि मासे विकून किंवा मासा झालं, मासं याच्यावरून निघाल्या. अंधार पडला आणि अंधार पडला तेव्हा काही स्ट्रीट लाईट्स काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला खूप अंधार पडल्यानंतर त्या ज्या कोळीणी होत्या, त्या कोळीणी असं म्हणल्या की अगं आपली ना एक माळीण मैत्रीण आहे, इथे जवळ राहते, तिची फुलबाग आहे आणि घरही मोठे आहे, जाऊया की आपण तिच्याकडे. मैत्रीणच आहे, तिला किती आनंद होईल. आपण जाऊ सगळ्या तिच्याकडे, आजच्या दिवस रात्री राहू, उद्या सकाळी जाऊ. असं म्हणून त्या गेल्या. तिला किती आनंद झाला. तिने त्यांना स्वयंपाक करून जेवायला घातलं, खायला घातलं, नचल्या, खेळ, मजा केली. आणि मग ती माळीण ना तिच्याकडे फुलबाग आणि सगळं त्या फुलांच्या टोपल्यांची जागा आणि हे सगळं बाजूला केलं. यांना झोपायला जागा करून दिली. पहिल्या गप्पा मारल्या, झोपायला जागा दिली. कोळीनी झोपल्या. वाहत ये झुळझुळ बारा, दरवळला परिवळ सारा. माळीणचे होतो किती सुंदर फुलांचा सुगंध, दरवळ, अतिशय सुंदर फुलांचा दरवळ सगळा आला. आणि त्या इतका छान येत होता. पण त्या कोळीणी आहेत ना,
त्या कोळीने म्हणल्या, काय ग बाई या फुलाच्या वासाने डोकं गणमणलं. सवयच नाही त्यांना सुगंधाची, म्हणून म्हणले डोकं भणभणलं. त्यातली एक होती ती म्हणली, एक काम कर ग, आपल्या जवळच्या मासोळीच्या टोपल्या आहेत ना आपण आणलेल्या, त्याच्यावर जरा पाणी शिंपडा, म्हणजे त्या मासोळीचा वास येईल ना आपल्याला झोप लागेल. सवय कशाची, सवय कशाची, मासळीच्या वासांची. आणि त्या टोपल्यांवर माशांना पाणी घातलं आणि त्या सगळ्या जणी सुखाने झोपल्या. ही कोळिणींची कथा नाही आणि ही माळिणींची कथा नाही, आपणही तसेच आहोत. आपल्या विषयातच गोडी वाटते. आत्मसुख जे शांत, समाधानी, आनंदी, निर्विकल्प काहीच नसणार आहे, तिथे आम्हाला नाही बरं वाटत. इतकी शांतता आम्हाला पेलतच नाही आणि आम्हाला विषयांमधलं सुख बरं वाटतं. हा जो भाग आहे, म्हणून या माळिणींची आणि कोळिणींची ही जी कथा, की तो मासळ्यांचा तसाच आपल्याला विषयांचा दर्प बरा वाटतो. म्हणून ह्या 2-3 गोष्टी किंवा उल्लेख तुमच्याकडे मी मांडल्या. सांगायचा मला हेतू असा आहे की डॉक्टर काका नेहमी म्हणतात की ओव्या, श्लोक आपल्याशी बोलतात. बोलतात म्हणजे ते काहीतरी आपल्याला सांगू पाहतात, पण ते सांगू पाहत असताना आपण नीट ऐकलं, बघितलं, त्याचा विचार काही केला तर कळेल ना. पण आम्ही त्याच्या फंदात पडत नाही ना. वरवर वरवर झाले साधनाचे फळ, संसार झाला फळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंते. एक एक शब्द गाभा आहे आशयाचा, किती सुंदर गाभा आहे, पण तो समजून घे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. संसार कसा सफळ झाला विचारलं तर आम्ही म्हणतो घर आहे, दार आहे, सेकंड होम आहे, गाडी आहे, मुलं आहेत, छान, ही सफलता आहे आमची. नाही, ज्यांनी मला जन्म दिला त्याला जाणण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी असताना सुद्धा, क्रियमाण स्वातंत्र्य असताना मी त्याला जाणलंय का? कोण आहे मी, कुठून आले? शंकराचार्य जो प्रश्न येतो, कोहम कुत आयातः मनोबुद्धियम, सगळं शिकतो पण शब्दांमध्ये शिकतो, शब्दांच्या गाभ्यात शिरून आत जायला. म्हणून कुठलीही ओवी किंवा कुठला जो विचार असतो ना, त्याच्यामध्ये एक 4 गोष्टी असतात. एक तर सिद्धांत असतो, त्याला अनुभवाची बैठक असते. तिसरं म्हणजे तर्काची बैठक असते. आणि चौथं म्हणजे त्याच्यातनं काही साधन माझ्या हाताशी लागतं का, हाचा विचार असतो कुठल्याही ओवीत. आणि असा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपण मगाशी एक चरण घेतला बघा, त्याचा विचार करूया. जे उदाहरण घेतलं त्याचाच विचार करूया नवीन ओवी घेण्यापेक्षा. म्हणून मला जेव्हा एखाद्या सुखाचा अनुभव येतो, आता काय ओवी घेतली ती आपण, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयांच्यामुळे सौख्य म्हणजे कायमस्वरूपी सौख्य मिळणार नाही. सिद्धांत आहे हा, आणि सिद्धांत हा स्पष्ट असतो आणि निखालस असतो, तसाच असतो तो. ते सांगितलं. मला जेव्हा एखाद्या सुखाचा अनुभव येतो, त्या सुखाच्या अनुभव काळी मला जे सुख विषयाने दिलं असं मला वाटतं. सुख विषयात सुख आहे ना, तात्कालिक. विषयात नक्की सुख आहे, तात्कालिक आहे, टिकत नाही ते. आणि असं जे वाटतं ती जी काय प्रक्रिया घडते ती मला आत्मसुखाचा अनुभव आणून देते. खरं त्या काळामध्ये जी प्रक्रिया घडते ती मला आत्मसुखाचा अनुभव आणून देते. पण घेणार आहे का मी तो? आणि असं जर असेल, विषय शब्द आपण खूप वेळेला विषय सुख या मर्यादित अर्थानं वापरतो. वास्तविक तो तसा नाही. पंचविषय शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणून जखडून ठेवतो, बांधून ठेवतो विषय, मला जखडून ठेवतो. म्हणून आपल्याला विषणवती इति विषय, हा बांधून जो ठेवतो, जखडून जो ठेवतो त्याला विषय असं म्हणतात. या विषयाची व्याख्या आहे. आता इथे पुन्हा एक लक्षात येईल की मला गुलाम करतो तो विषय. एक साधं उदाहरण घेऊ. मला चहा लागतो, ऐकलं असेल तुम्ही, मला चहा लागतो आणि चहा लागतो म्हणून तो उपासाला पण चालतो. आणि अशा तऱ्हेचा चहा असताना पूर्वीचा तुम्हाला तर मला वाटतं ह्या पिढीला, माझ्या पिढीला आठवते, पूर्वीचा काळ, पूर्वी साखर रेशनवर होती. 1 किलो साखर कुठेतरी रांगेत उभं राहून मिळायची, असा काळ रेशनचा. त्या काळातली गोष्ट आहे की पूर्वी चहा लागतो, पण सगळ्या मोठ्या मनाने आपण पेलो नाही आपल्या पिढीत कितीतरी वर्ष चहा, माझ्या सगट. पण जेव्हा पाहिलो तेव्हा तो लागतो. म्हणून आपण कुठे ट्रिपला गेलो, मी म्हणतो की सकाळच्या बेट्टीची सोय काय, पाहिली चहाची सोय पाहिजे. हॉटेलमध्ये आहे की नाही, नसेल तर आपापली पाकिटं घेऊन सोडून द्या, मला ते नाही सांगायचं. तेव्हा साखर मिळत नव्हती. मग घरची मोठी माणसं जी होती ती काय करायची, पहिले 8 दिवस ते साखरेचा चहा प्यायची, कारण असायची साखर. दुसरे 8 दिवस ते लिसा साखरेचा चहा प्यायची. तुम्हाला माहित असेल लिसा साखर माहितीये की नाही कोणास ठाऊक, पण लिसा साखर. पुढचे 8 दिवस ते गुळाचा चहा प्यायचे आणि नंतर खजुराचा चहा प्यायचे, पण चहा प्यायचे.
चहा लागायचाच. चहा नाही असं नाही चालणार, चहा नाही असं चालणार. मग आता सिद्धांत बघितला आपण. आणि एखाद्या सुखाच्या अनुभव काळी मला जेव्हा विषयाने सुख दिलं, मी चहाचा विषय म्हणते, असं असं वाटत असेल तर तो आत्मसुखाचा अनुभव कसा असतो चहाच्या संदर्भातच बघूया. थंडीचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत असं समजा, आणि पहाटेच्या वेळेला यजमानांना जाग आली, आणि जाग आली आणि उठल्यावर असं वाटलं की आईच्या आता चहा हवा. हे काय आहे? शास्त्र बघतोय आपण. हे काय आहे? सुखाचं शास्त्र बघतोय की मला चहा हवा. पण चहा करणारी उठली असेल का? काल रात्री टीव्ही बघत होती बराच वेळ, गुडघे दुखतायत म्हणत होती. हे काय झालं तर आधी मुळामध्ये मनामध्ये संकल्प उठला की चहा प्यावा. हा संकल्प आहे मनात आलेला, इच्छा निर्माण होणं. आणि ती इच्छा निर्माण झाल्याबरोबर तिला विरोध कोणी केला? संकल्पला विकल्पाने. विकल्प मनात आला की चहा करणारी उठली असेल का? गुडघे दुखतायत म्हणत होती किंवा टीव्ही पहा. संकल्प निर्माण ज्या क्षणी मनात होतो त्याला विकल्प त्याच क्षणी छेद देतो, त्याला मन असं म्हणतात. संकल्प विकल्पनात्मका वृत्ती मनहा. ज्या क्षणी संकल्प येतो त्या क्षणी त्याला विकल्प छेद देतो, आणि त्याच्या मनात आलं हे चहाच चाललंय सकाळी पहाटे, त्या हा विचार मनामध्ये येतोय विकल्प संकल्प विकल्पाचा, त्या आतमध्ये स्विच ऑन, लाईटचं बटन ऑन केल्याचा आवाज आला, आणि लायटरचा आवाज आला, साखरेच्या डब्याचा आवाज आला. साखरेच्या डब्याच्या झाकणाचा आवाज परिचित असतो, तो आवाज आला. आणि हे संकल्प विकल्प करणारं मन जे आहे ते तिथून निघालं आणि ते चिंतनाकडे किंवा चित्ताकडे गेलं. अवधारणात्मका चित्त, अवधारणात्मका वृत्ती चित्त किंवा चिंतनात्मका वृत्ती चित्त, ते तिथे गेलं. आणि तिथे येऊन त्यांनी माहिती गोळा केली की स्विच ऑन म्हणजे संकल्प विकल्पाचं काम संपलं, ते थांबलं मन. चिंतन चित्त ते तिथे गेलं, ते भ्रमण करून माहिती गोळा करून घेऊन आलं की तयारी आहे. तेवढ्यात हा खाली येत आहे ना चहा घ्यायला. टेबलावर किटली ठेवली ती आणि तिथे ती दिल्यानंतर संकल्पाचं काम थांबलं, संकल्प विकल्पाचं चित्ताचंही काम थांबलं. म्हणजे निर्णय झाला आता चहा मिळणार. निश्चयात्मका वृत्ती बुद्धी, आता चहा मिळणार, कारण घ्यायचाच एक प्यायचा आहे म्हणून. आणि तो कपात चहा ओतून घेतल्यानंतर हे तीनही शांत झालंय. मन चित्त बुद्धी आणि अहंकार. अहंकार नाही, मन चित्त बुद्धी निश्चय मिळणारा म्हणून. मग अहंकाराला तिथे कामच राहत नाही काही, कारण काही म्हणण्यासारखं नाहीच आहे, चहा मिळणारच आहे. अहंकाराच्या हे विषयांच्या वैतारावर होणारे काम तिघही शांत झाल्यानंतर अहंकार आपोआप शांत होतो. आणि जेव्हा पहिला चहाचा घोट आपण घेतो थंडीच्या दिवसात, तेव्हा म्हणतो वा हे मस्त झालाय चहा. काय आहे हे चारही मनाचे जे व्यवहार आहेत, म्हणजे ही चारही मनाची जी काम, मनाचे म्हणण्यापेक्षा अंतःकरणाची ही जी कामं आहेत, संकल्प विकल्प करणं, चित्त बुद्धी आणि अहंकार, हे चारही शांत झाल्यामुळे माझ्या अंतर्यामी असणारं आत्मसुखच प्रगट होतं चहाच्या पहिल्या घोटाला, आणि मला बरं वाटतं. पण मला मात्र असं वाटतं की मला चहाने सुख दिलंय. माझा समज असा होता की चहातच सुख आहे, चहात नाहीये सुख. आता इथे आपण संकल्प आधी काय बघितलं, सिद्धांत बघितला, नंतर त्याला उदाहरणाची जोड दिली. चहात सुख आहे का? मग आता तर्काची जोड दिली. 4 प्रकार सांगितलेत मी तुम्हाला, की सिद्धांत असतो, त्या सिद्धांतासाठी उदाहरण असतं, त्याला तर्काची जोड असते, आणि त्याच्यानंतर काही साधन माझ्या समोर येतं का, असा हा विषयाचा सुखाचा विचार आपण करतोय. तर ते 3 झाल्यानंतर मी जेव्हा चहाचा घोट घेते तेव्हा मनात एवढंच घ्यायला हवं, आत्मसुखच प्रगट झालं, मला मात्र वाटलं चहाने सुख दिलं. मग प्रश्न तर्क लॉजिकली विचारावं की चहात सुख असेल तर ते पहिल्या कपात असेल तर दुसऱ्या कपात दुप्पट व्हायला हवं, तिसऱ्या कपात दिप्पट व्हायला हवं. पितो का आपण? इतके कप चहा पितो आणि कुणी पाजलं, सुख आहे ना त्याच्यात, पी. काय करू आपण? असा 2-3 कप 15 कप चहा कुणी पिऊ का? कारण त्यात सुख नाहीच आहे. त्या निमित्तानं, विषयाच्या निमित्तानं जे अंतःकरणाचे स्तर किंवा अंतःकरणाचं चेतन शांत झालं, त्यामुळे मला चहात सुख आहे असं वाटलं. चहात सुख नाहीच आहे, आणि त्यामुळेच मला तो सुख वाटलं असं. पण मग विचार करायला हवा की नसावं, चहात सुख नसावं. चहाच्या निमित्तानं हे सगळं संकल्प विकल्प शांत. आता जेव्हा मी शास्त्र म्हणून एखादी गोष्ट सांगते त्यावेळेला ती कुठेही लागू करता आलीच पाहिजे, विशिष्ट गोष्टीसाठी नाही.
आणि म्हणून ती कुठेही लागू करता आली पाहिजे यासाठी आपण साडीशी करावी, ड्रेसशी करावी, गाडीशी करावी, कशाशीही लावून बघावी आणि हे होते की नाही, आणि हे होतं आणि ह्याची प्रचिती आपल्याला येते. म्हणून शास्त्राचा मागोवा घ्यायचा. आणि हे शास्त्र कोण सांगतं? संत सांगतात आपल्याला, आणि ते अनुभवून सांगतात. म्हणून त्यांचा मागोवा, त्यांचं बोट का धरायचं? आणि हे झाल्यानंतर म्हणून ह्यातनं लक्षात असेल की ज्या ज्या वेळी एखाद्या विषयांपासून मला सुख मिळतं तेव्हा ते सुख त्या विषयांमध्ये नसतं, कारण विषयात सुख नाहीच आहे. विषयाच्या निमित्तानं जी मनाची प्रक्रिया घडते ती संकल्प विकल्प शांत होणं, चित्ताची भ्रमंती थांबणं, बुद्धीचा निश्चय घेण्यासारखं काही न राहणं आणि अहंकार अशा वेळेला आत्मसुखच, कारण ते माझं स्वरूप आहे. काय आहे माझं स्वरूप? सच्चित आनंद. वस्तुनिरपेक्ष अस्तित्वाला सत म्हणतात. म्हणून सत, चित म्हणजे ज्ञेय दिनपरीक्ष ज्ञानाला चित म्हणतात, आणि पदार्थ निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात. हे माझं मूळ स्वरूप आहे. त्या स्वरूपाशी मी जर तद्रूप झाले किंवा ते समजावून घेतलं तर मला चहाच्या पहिल्या बोटात सुख होतं, पण नंतर नाही. तसं कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये. म्हणून अंतःकरण जे असतं ते आतलं इंद्रिय ते शांत होतं, आणि ते शांत झाल्यावर आपल्याला आनंद मिळतो. मुळामध्ये गाढ झोप आपल्याला सुख देते. म्हणजे विषयाच्या संदर्भात गाढ देते. काय होतं त्यावेळेला? शरीर शांत होतं, म्हणजे आपली जी कर्मेंद्रिय आहे काम करणारी ती सगळी शांत होतात. दुसरं ज्ञानेंद्रिय शांत होतात. ज्याच्या 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय शांत होतात. आणि ही अंतःकरण म्हणजे हे 14 ही शांत झालं की आपल्याला गाढ झोप लागते. आणि ही गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा आनंदच निर्मिती होते. खूप बरं वाटतं. फक्त हे कोण आहे आणि हे कशासाठी आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणून सुखरूपत्व महत्वाचं आहे. आणि सुख माझं अंतःकरणातच असतं, कारण ते माझं स्वरूप आहे असं मी म्हटलं. आता असं म्हणताना आणखीन एक गोष्ट म्हटली मी, की कुठल्याही विषयाचा विचार करत असताना किंवा अनुभव घेत असताना आपल्याला काय काय करायला हवं, तर ते मुळात लक्षात असेल की तात्पुरतं मिळतं. कुठल्याही विषयांपासून सुख जे असतं ते तात्पुरतं मिळतं, तात्कालिक असतं, नाशवंत असतं, म्हणजेच बाधित होणार असतं. शास्त्र असं शंकराचार्य सांगतात की ते तात्पुरतं आहे. किती वेळ मिळतं? कुठलाही गोष्ट खाण्याची किती वेळ सुख मिळतं? आणि ते मुळामध्ये जिभेला मिळतो. ते जिभेचे सोजले हात नाही ना. वडा खाण्याचं सुख सुद्धा आहे. किती? 1.5 इंच जिभेला, आत काही नाही. तरी सुद्धा आम्ही त्याच्या जातो ना. समोर जर काय तुम्ही म्हणे ड्रायफ्रुट्स आणि हे ठेवलं तर घेणं, वडा ठेवला घेणार काय? खरं योग्य काय आहे घेणं, पण घेणार काय आणि काय घेऊन आम्ही करू. म्हणून विषयांचं सुख आहे हे तात्पुरतं असतं, नाश पावणारं असतं, न टिकणारं असतं, क्षणिक असतं. आणि असं नाही, कुठल्याचा शोध घेताना शास्त्राधार, संतांचा विचार आणि आपला अनुभव याची सांगड घालायला. सगळ्यात महत्वाचं आहे की संतांनी काय सांगितलंय ते शास्त्राधारे समजावून घ्यायला हवं. आणि हेच आपण शास्त्राधारे समजू. सिस्टीम असते त्याच्यात. पहिल्यांदाच व्याख्या सांगितली, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनी सिस्टीम इज अ सिस्टीम, ए सायन्स. तर ते समजावून घ्यावं आणि ते घेतल्यानंतर मला तसा त्याचा अनुभव येतो की नाही याचा विचार करावा. किती काळ सुख टिकतं आपलं. नवीन गाडी घेतली, नवीन घर घेतलं, काही कुठलाही विषय घ्यावं आणि कुठल्याही विषयामध्ये. म्हणून संतांचा विचार अनुभूतीतनं आलेला असल्यामुळे त्या संतांच्या सुखाचा विचार आपल्याला सांगड घालता आली पाहिजे त्याची आपल्या जीवनाशी. आपण काय करतो ते फक्त ओव्या म्हणण्यापुरतं, शास्त्र शिकण्यापुरतं नाहीये. सगळ्या ह्याची संतांचं सगळंच विचार अनुभूतीतनं आलेत. आणि हे जर अनुभूतीतनं आले असतील तर ते आपल्या अनुभवाला आले पाहिजेत ना. प्रचिती आली पाहिजे. आणि ही जर प्रचिती आली तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. म्हणून सुख आणि दुःख या दोन्हीचा विचार करत असताना आपण विचार केला पाहिजे. समानार्थी वापरतो आपण सुख, पण ऐहिक सुख म्हणजे काय? ऐहिक सुख म्हणजे काय हा विचार केला तर ऐसपैस घर असावं, टीव्ही असावा, गाडी असावी, लॅपटॉप असावा, मोटर स्कूटर जे काय असेल ते, आणि ते असावं. शरीराला आणि मनाला सुखावं होईल ही सुखाची आपली कन्सेप्ट किंवा कल्पना आहे. सुख कशात आहे? ह्याच्यात सोय आहे. याच्यात
सुख नाही. मूळ आनंद स्वरूप असणारं सुख त्यात नाही, सोय आहे. या सगळ्यांनी सोय होते आणि ती हवी, म्हणून सुख सोयी. पण त्यातच सुख आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून इथे मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्याला लागतो एखादी गोष्ट घेण्याचा ध्यास. भगवद्गीता आपल्याला दीपस्तंभासारखी दिशा दाखवते. इथे एक उदाहरण सांगते, श्लोक आहे त्याच्यामध्ये. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामात् कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. खूप छोटा आहे पण गीता पाठ करणाऱ्यांच्या तुलनेत तर अगदीच. ध्यायते विषयान्, मी जेव्हा एखाद्या विषयाचा ध्यास घेते की मला ही गोष्ट हवीच आहे. ध्यायते विषयान् पुंसः संगस्ते, त्याच्या संघाबरोबर संगस्ते शुपजायते संगात संजायते कामात, काम म्हणजे कामला, त्या ती गोष्ट मला हवीच, मला काही करून ती गोष्ट पैठणी हवीच आहे, मिळत नाही. म्हणून संगात संजायते कामात कामात क्रोधोऽभिजायते, नाही मिळाली की राग येतो. तिला मिळाली मला का नाही मिळाली, क्रोध. हे घसरगुंडी आहे, याला सापशिडी म्हणूया आपण. ते सापाचं तोंड आहे. एखाद्या विषयांची लालसा मनामध्ये निर्माण होणं हे सापाचं तोंड आहे. तिथे गेल्याबरोबर त्याला ते तोंडात तो सापाचं दिसतं, ते त्याच्यात गेला. सापशिडी खेळताना तुम्ही पाहिलं असेल की अगदी 98 पर्यंत जातो आणि तिथेच सापाचं तोंड असतं आणि 2 वर येतो. मग काय आहे, तिथे जर इच्छा झाली. म्हणून ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, मोह निर्माण झाला सम्मोह की स्मृतिविभ्रम म्हणजे चिडतो माणूस नाही मिळालं की. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, रागा स्मृतिभ्रंश झाला म्हणजेच पुन्हा आपण त्याच्यात अडकून राहिलो की बुद्धिनाश नाही, बुद्धी काम करेनाशी होते. बुद्धिनाशात पण ही घसरगुंडी आहे. ही सापाच्या तोंडात गेलो तरी घसरगुंडी आहे. होते की नाही एखादी गोष्ट, एखादी मला किती माझ्या आयुष्याची लाईफ अँबिशन होती, काय पैठणी मिळालं, घर मिळालं, त्याच्यात अडकले की ते मिळालं ठीक, नाही मिळालं तर ही सगळी घसरगुंडी घेऊन आपण येतो. पण संत ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती, ते असं लगेच उत्तर देतात. लगेच शिडी आहे तिथे शेजारी कुठली, असा विचार कधी करतो का आपण? करायला हवा. सुखाचा विचार करतोय म्हणून, की जर एखाद्या विषयाच्या नादी लागून माझी घसरगुंडी झाली तर शेजारीच मला शिडी संतांनी ठेवली आहे. सत्संगत्वे निस्संगत्वम निस्संगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती. सत्संग जर केला, म्हणून सत्संगती का, सुसंगती का, सुसंगती सदा घडो का, तर या सत्संगतीनं काय होतं, आपल्याला कायम टिकणारं काय, नाशवंत काय हे कळतं. म्हणून सत्संगती, सत्संगत्वे, सत्संगतीतनं कळलं निस्संगत्व, कशाची संग धरू नये, विषयांच्या नका धरू. निस्संगत्व निस्संगत्वे निर्मोहत्व, आता जशी ही उतरंड आहे तशी ही चढण आहे. निर्मोही होतो माणूस. मोह आहे काय आहे, आपल्याला असतो ना मोह, हे सगळे दाखवले ते रिपू म्हणून. मग तो मोह होतो, निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चल तत्व, आपण स्थिर होतो. मिळाली ठीक आहे, नाही मिळाली एखादी गोष्ट ठीक आहे ना, स्वीकारायची तयारी हवी. नसते आमची तयारी, मला मिळालाच हवं, हे नसेल शक्य तर निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चल तत्व. निश्चल तत्व म्हणजे काय, माझं स्वरूप. निश्चल तत्व शांत, चल नाहीच आहे. हालचाल कोण करतं, हे शरीर करतं. आत एक चैतन्य तत्व छान शांत, त्याला काय म्हणून निर्मोही, इतकं सुंदर आहे. कशाची अपेक्षा, माझं स्वरूप आहे पण माझं लक्षच त्याच्याकडे जात नाही. आणि त्याच्याकडे लक्ष न गेल्यामुळे मी कशाच्या मागे धावते, विषयांच्या. प्रिय काय आहे त्याच्या, श्रेयस्कर काय आहे. म्हणून शांत बसणं हा सुद्धा खूप मोठा भाग आहे की नाही. एकांत हा सुद्धा खूप मोठा. काही वेळा जर घरात एकांतात एकटं राहायला लागलं, एकांत वेगळा आणि एकटे पण वेगळं. एकांत म्हणजे एकत्वाचाही जिथे अंत होतो, म्हणजे मी मला सुद्धा विसरून जाते, तो एकांत. आपण चुकीचा शब्द वापरतो, एकांतात की दोघं, शक्यच नाही, शब्दच संभवत नाही. पण एकांत हा खूप आनंददायक आहे, कारण एकांतामध्ये आपण आपलंच परीक्षण, समर्थांची सगळीकडे साथ आपल्याला मिळते. एकांती नाजूक कारभार, तिथे आपण चिकित्सा करू शकतो. आपलं काय चुकलं, आपलं काय बरोबर आहे, आपण काय करायला हवं, बाकी काही नाहीच आहे. आम्ही घरातही कुणी नाही, बाहेर
आणि हे करू शकतो म्हणून एकांती नाजुककार करायला हवा. एकांत आनंददायक आहे, तो घरात कुठेही जिथे मिळेल तिथे घ्यायला हवा आणि त्याच्या आनंदात राहायला हवा. पण राहत नाही ना, आपल्याला गलबला लागतो सारखा, कोणीतरी पाहिजे. काही नसेल तर फोन तरी करायचा, नाही तर टीव्ही तरी लावायचा, मोबाईलचं ते आहेच हाताशी, ते घेऊन एकांत. आणि एकांतामध्ये आपण अतिशय शांतपणे, म्हणून छान निरव शांतता किती आनंद देऊन जाते. पण तिथे आम्हाला काय वाटतं? भय. कशाचं भय वाटतं? शिवतरगडीत गेलीये आणि सबंध घडीमध्ये गेलाय, वर्गवून सगळे गेलेत, कोणी नाही, मी एकटीच आहे, थांबलीये एका खोलीत. काय वाटतं? भय. कशाचं भय वाटतं? पुन्हा प्रश्न विचारायला हवे, कशाचं भय, कुणाला भय, कशापासून भय? आणि निर्भय व्हावं हे तर आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. डॉक्टर काकांनी सांगितलेली 5 उद्दिष्ट आहेत आपल्या समोर: शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता. निर्भयता यायला हवी, खरंच यायला हवी. आणि इथे एक उदाहरण सांगते तुम्हाला. मी खूप भित्री होते लहानपणी. एक छोटस खाली घर 5 खोल्यांचं, पण या खोलीतनं त्या खोलीत गेल्यावर अंधार पडताना घरात कोणी नसेल तर भीती वाटायची. त्या वयात शोभून दिसले होते. मोठेपणी मी आता जर म्हटलं मला भीती वाटते तर काय. पण ह्याचं उदाहरण सांगते तुम्हाला. काकांच्या सहवासात आले, काकांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार, अभ्यास आणि आपल्याशी अंगीकारलं. मी खेडला होते, जुन्या खेडच्या घरांमध्ये किंवा खेड मधल्या किंवा खेड्यातल्या कुठल्याही घरांमध्ये घरं या आळीपासून त्या आळीपासून असतात. एक दरवाजा ह्या आळीत, दुसरा दरवाजा मागच्या आळीत, असं उघडणारी घरं असतात. मी जिथे राहत होते कॉलेजचे 15 वर्ष खेडला असताना, तेव्हा सगळ्या वेळेला काही घरातली माणसं माझ्या बरोबर राहू शकायची नाही. ती कधी पुण्याला यायची, कुठे जायची. भोवतालची लोक म्हणायची, जेव्हा काही आमच्याकडे या ना झोपायला रात्री, कारण एकट्या नका झोपू. तेव्हा मी दिलेलं उत्तर मला आठवतं की त्यातून जी प्रगती किंवा विकास झाला, त्याला मी म्हटलं, समर्थ आहेत ना आमच्या सोबतीला, कशाला यायला पाहिजे. एका खोलीत न जाणारी मी या 16 खोल्यांच्या घरामध्ये एकटी राहिले आणि निर्भयतेने. ही कुठून आली निर्भयता? कुठून आली? प्रश्न आला, भय कशाचं, कोणाला, कशापासून? त्या वयात शोभलं, आता नाही शोभलं. म्हणून म्हटलं निर्भयता येते की नाही. आणि महाभय निर्भयतेचं जे आहे ते यायला पाहिजे. मृत्यूचं महाभय आपल्याला असतं. मृत्यू देहाला आहे हो, देहाला येणारच आहे मृत्यू, काय येणार नाही, त्याला वाढलंय. मला नाही येणार, मला येणारच नाही, कारण माझं चैतन्य आलं नाहीये. देह आलाय, देह जाणार आहे, जाऊ दे. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आपला भाव कुठे आहे, तो तिथे आहे, तो बघायला हवा. तुम्ही ते अभंग खूप आपल्याला अभंग शिकवून जातात. तो कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तो माझ्या ठिकाणी उपाशीच आहे. म्हणून कुठे जसे काय तो अभंग, जसा उसात हो साखर, तसा देहा, उसामध्ये जशी साखर आहे ना, कांडा कांडा पाहिजे, तसा देहामध्ये हो ईश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसं दुधामध्ये लोणी, ऐसा देही चक्र पाणी. अहो किती सुंदर अभंग आम्हाला सांगून जातात. आणि हे सांगून गेलेले अभंग आम्ही अभ्यासले तर ना. पण आम्ही काय करतो, सुखाचा शोध घेताना काय करतो, तिथे जातच नाही. माझ्याच जवळ आहे ते. इथे पुन्हा लक्षात येईल आपल्यापाशी सुख आहे की नाही हे बघण्यासाठी एक गोष्ट उपनिषदांमधली ती पुन्हा तुम्हाला सांगते. आणि पुढचा विचार करूया की इथे लक्षात असेल की एकदा बिरबला ती दिलीये त्यावेळेला, त्या काळामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये गुरु शिष्याच्या. पण बिरबलाच्या संदर्भामध्ये की अकबराने बिरबलाला प्रश्न एकदा विचारला की अरे बिरबला, तू काय रे देव 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 म्हणतो, तो तुझा देव असतो कुठे आणि करतो काय आणि तो ओळखायचा कसा? 3 प्रश्न मला पडलेले आहेत की तुझं करतो काय. तर बिरबल जो विचारात पडला की अरे खरंच की देव, तू देव देव आपण म्हणतो, तू देव असतो कुठे, करतो काय आणि ओळखायचा कसा. 3 प्रश्न. विचार करून घरी गेला आणि गेल्यावर त्याची ती मुलगी किंवा मुलगा कोण छोटा होता तो म्हटला, बाबा का चिंतित आहात. मुलीने विचारलं, तो म्हणला की अगं आज मला बादशाने असा प्रश्न विचारला, मला काही त्याचं उत्तर सुचत नाहीये काय. ती मुलगी म्हटली, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही मला घेऊन जा, मी ते उत्तर उद्या. दुसरे दिवशी दरबारामध्ये बादशाच्या मुलीला घेऊन आला. सगळे वाट पाहत होते आणि म्हणून त्यांनी विचारलं की काय रे बिरबला, कळलं का, सापडलं का उत्तर प्रश्नाचं. तो म्हणला, मी नाही, ही माझी मुलगी उत्तर देणार आहे. एवढीशी पोरगी
ती एवढं मोठं उत्तर देणार? तो म्हणला हो हो देणार आहे. आली ती पुढे आली आणि ती म्हणली, बादशाला म्हणली, नमस्कार केला, उभी राहिली. ती म्हणली, एक काम आहे, मला एक ग्लासभर दूध आणा. दूध आणलं आणि दूध आणलं आणि त्याच्यात म्हणलं एक चमचाभर साखर घाला. काढलं, ढवळा, हलवलं, ढवळलं. बादशालाच सांगितलं प्या हो. बादशाह प्यायला. बादशाला प्यायला म्हटल्यानंतर ते म्हणले, कसं लागतंय? काय गोडच लागणार, गोड लागतंय दूध. काम करा म्हणली, साखर काढा त्यातली. बादशाह म्हणला की अगं साखर काढता कशी येणार? साखर त्यात विरघळली म्हणूनच त्याची दुधाची गोडी वाढली ना. ती म्हणली, तुम्हीच देताय की प्रश्नाचं उत्तर. आपल्या देहामध्ये ईश्वरी तत्व, परमेश्वर, जो देव ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या देहामध्ये कणाकणामध्ये विरघळून गेलाय, म्हणूनच तर आपल्या जीवनाची गोडी वाढलीये की नाही? खरंच की म्हणलं, आपल्या जीवनाची गोडी ते तत्व आहे आग साखरेसारखीच विरघळून गेली आहे, म्हणूनच वाढली आहे. बरोबर सांगतोस तू, आणतीयस तू. असं म्हटल्यानंतर ती म्हणली, साधी गोष्ट आहे, ते म्हणून दुधातनं साखर काढता येत नाही, तसं आपल्यातलं चैतन्य काढता येत नाही. ते आहे म्हणूनच आपल्या जीवनाची गोडी आहे आणि मजा आहे. ते काढलं तर आपलं शव. पटलं बादशाह. पण तो म्हणला की अगं पण म्हणजे हे ओळखायचं कसं? कसं काय ओळखणार? त्याचा प्रश्न चेहऱ्यावरच होता. ती म्हणली, आता एक काम करा, दही आणा. दरबारी वकीलची म्हणली, काय मुलगी आहे, एकदा दूध आणा एकदा दही आणा. ती म्हणली, आणा तर खरी. दही आणलं. ते म्हणले, दही आणलं. ते बाउलभर दही पाहिल्यावर ती म्हणली बादशाला, ह्याच्यात तूप आहे का नाही? बादशाह म्हणलं, आहे. कुठे आहे? दाखवा. ते म्हणलं, असं नाही ग बेटा, ते दूध दही जे आहे ना त्याचं मंथन करावं लागतं, घुसळावं लागतं. ते मंथन करून घुसळून आणलेलं जे लोणी असतं नवनीत, ते तापवावं लागतं उष्णतेवर. ते तापवलं की मग त्याचं तूप होतं. असं कसं दह्यात तूप आहे, दुधातही तूप आहे, पण ते असं त्याला मंथन कर. तुम्हीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताय म्हणले की आपल्यामध्ये ते चैतन्य आहे, पण ते विचार मंथनाने काढावं लागतं आणि ते काढण्यासाठी तपश्चर्या करावी लागते, म्हणजे तापवावं. तपश्चर्येमध्ये तप शब्द आहे, तापवणं उष्णतेनी. उष्णता कसली? हे तपश्चर्या जर केली तर ते तापलेलं तूप मिळेल. आहे का नाही? दह्यात तूप आहे पण मंथन. म्हणून लक्षात असेल, कुठल्याही कर्मानं मुक्ती मिळणार नाही, पण विचार मंथनाने नक्की मिळेल. आणि विचार करायला हवा, प्रत्येक गोष्टीचा विचार. आणि ते तूप आहे, दुधामध्ये तूप आहे. पण आज मी काही केलं नाही, कढवलं नाहीये, त्यामुळे मी आज वरण भातावर तुम्हाला दूध वाढते, त्यात तूप आहे. चालेल का? तो तुपाचा स्वाद येणारच नाही, त्याला एवढी प्रक्रिया करावी लागते. तसा नुसता माणूस जो आहे ना तो नाही चालणार, त्याच्यावर विविध संस्कार करावे लागतात, संस्करण करावं लागतं, तेव्हा तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा होऊ शकतो. आणि इथे झाल्यानंतर मग तिसरा प्रश्न तो म्हणला की अरे कळलं की आपले अंतर्यामी तोच आहे. पुन्हा गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, तो अंतर्यामी तैसा हृदयामध्ये मी राहून पाहिजे तोच आहे, पण तो आम्हाला कळत नाही, समजत नाही की तो आहे म्हणून मी आहे. आणि तो आहे निर्णय कोण घेतो? आपण कोणालाही म्हणतो बघा, थोडासा शांतपणे विचार कर ग, तुझा मनाचा कौल तुला देईल. मन म्हणजे पुन्हा हे आलं चारी प्रकार. शांत झाल्यानंतरच तो शांत झालं तर आपण शांत डोक्याने विचार केला तरच या गोष्टी समजू शकतात, नाही तर समजत नाही. म्हणून विचार असा आला की त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हेही कळलं, तो कसा मिळवायचा हेही कळलं विचार मंथनाने, आणि तपश्चर्या करूनच देव प्राप्त होऊ शकेल. ही तपश्चर्या करण्यासाठी ध्रुवाला नाही का तपश्चर्या करायला लागली, तसं ती केल्यानंतर तो मिळाला. मान्य आहे मला, पण मला आता एक सांगतो, करतो काय? हे सगळं मान्य आहे, कुठे आहे कळलं, कसा ओळखायचं हे कळलं, पण तो करतो काय? तो म्हणला असं नाही बा, करतो काय म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी गुरु करावा लागेल. तर तो म्हणला हो करीन ना, चल कुठे जाऊया? जाऊ, इथून कुठे जायला नको म्हणले गुरु. तर म्हणले मग सांग ना. म्हणले मीच तुमचा गुरु, मीच तुमची गुरु, असं त्या मुलीने छोट्या सांगितलं. ते म्हणले तू? बाकीचे दरबारी म्हणले ही एवढीशी बोलली गुरु? तो म्हणला मान्य आहे ग, दोन इतके प्रश्न छान सोडवलेस तू, मला सांग काय करतो तू? ते म्हणले असं नाही, तुम्ही उच्च पदावर बसलायत, मी खाली बसले, असं नाही. गुरुला उच्च पदावर बसवायचं, त्यांची पाद्यपूजा करायची, त्यांचा नमस्कार करायचा, त्यांचं सगळं करायचं, मग त्यांना प्रश्न विचारायचे. परिप्रश्ने न सेवया, माहितीये. तो म्हणला ठीक आहे. म्हणून बादशाह तिथून उतरला, मुलीला या बसवलं, तिची पाद्यपूजा केली, नमस्कार केला, तिला वस्त्रालंकार दिले वगैरे वगैरे सगळे केले उपचार. अगं म्हणले सांग ना बाई,
तो म्हटला, अहो मी कशाला उत्तर देऊ, तुमच्या पहिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुमच्याच जवळ आहेत. तो काय वाटेल ते करू शकतो. क्षणात त्याने तुम्हाला तिथून उतरवून खाली आणलं आणि मला खालून नेऊन वर बसवलं की नाही, तो वाटेल ते करू शकतो. ही करण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून तो करतो. तेव्हा त्याला पटलं की खरंच आहे, एका क्षणामध्ये जे काय झालं आणि हे क्षणात झाल्यामुळे जे मला कळलं, म्हणून आहे कुठे देव, सर्वत्र आहे. या सबंध चराचरामध्ये भरलेला आहे. आपल्याला विषयात सुख आहे असं वाटतं, म्हणून लक्षात असेल की ही गोष्ट सांगण्यापाठीमागे हेतू एवढाच होता की आपल्यापाशीच आहे तो, अंतर्यामीच आहे तो, कैसा हृदयामध्ये मी आहे, पण तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून आपलं लक्ष कुठे असतो, सुख शोधताना. पायी चालत असतो तर सायकलवाल्याकडे असतो, सायकलवाल्याचं स्कूटरवाल्याकडे असतं, स्कूटरवाल्याचं गाडी. हे न संपणार आहे. म्हणून तुलना नको, तुलनेमध्ये दुःखच आहे फक्त, बाकी काहीही नाही. आपण तुलना न करता अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, मला जे प्राप्त झालंय ती ईश्वराची इच्छा म्हणून प्राप्त झालंय, आणि असं जर प्राप्त झालं असेल तर मी सुखात राहायला काहीच हरकत नाही की नाही. जे माझ्या वाट्याला आले ते परमेश्वराने दिलेले. म्हणून साधं ओवीत आहे, अगा जया जे विहित, आणि हे विहितच माझ्या, म्हणजे मला जे योग्य वाटते, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला परमेश्वराने दिलंय. मग ते जर दिलं असेल तर ते ईश्वराचं मनोगत आहे, ईश्वराने मला ते दिलंय, त्याच्यामध्ये आनंदाने राहायला काय हरकत आहे. लॉकडाऊन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, आपण सगळे आनंदात राहू शकलो, काम करून सुद्धा, कुठेही न जाता सुद्धा आनंदच आहे. अगदी मगाशी उल्लेख केला तिने, पाण्यात पोहण्यात किंवा नुसतं पाण्यावर पडून राहण्यात, आपोना राहणे, काही हालचाल करायची नाही. डोळ्यावरती आकाश, खाली पाणी, आपण पडून राहणं, इतका अपरंपार आनंद आहे. हालपाल केली धडधड की खाली पडून राहायचं नुसतं. सोपं नाही, पण स्किल आत्मसात केलं तर, तसं साधनेने काहीही आत्मसात केलं की आपल्याला शांत. ध्यानामध्ये सुद्धा काय आहे, शांत राहणं. शरीर शांत, मन शांत, आणि मन म्हटल्यावर मी सांगितलं चारही प्रकार शांत, अंतःकरण पंचक शांत. आणि ते शांत झाल्यानंतर माझ्या डोळ्यांना ज्याच्यामुळे दिसतं, आता उपनिषद येतात, केनोपनिषदापासून सगळी, की माझ्या डोळ्यांना ज्याच्यामुळे दिसतं, पण जे तत्व माझ्या डोळ्यांना दिसू शकत नाही, माझ्या कानाला ज्याच्यामुळे ऐकू येतं, पण कानाला ज्याचा आवाज ऐकू येत नाही, माझ्या जिभेला ज्याच्यामुळे चव कळते, त्याची चव मात्र त्या माझ्या जिभेला कळत नाही. ही पाची इंद्रियांचा विचार जसा केला, पण ज्याच्यामुळे जे चैतन्य तत्व आणि जो आत्मा आत माझ्या आहे ते सुखरूप आहे, आणि त्याच्याशी जर मी तद्रूप झाले तर माझं जीवनही सुखरूप व्हायला काहीच हरकत नाही, होतं. आणि ते करणं एवढाच हेतू आहे ना आपल्या साधनेचा आणि करण्याचा. आणि हे गुरुरूप होणे, म्हणजे सुखरूप होणं महत्वाचं आहे. आणि माझं सुख कशावरही कोणावरही अवलंबून जाऊ, एक आणखीन प्रकार आहे याच्यामध्ये. लक्षात असेल, आता मी तुम्हाला म्हटलं की आपण सुखरूप होणं म्हणजे स्वतःशीच तद्रूप, एकरूप, माझ्याच स्वरूपाशी, स्वरूपाशी. स्वरूप कसं आहे सांगितलं, सच्चित आनंद. म्हणून तैत्तरीय उपनिषदामध्ये 3 शब्द आहेत बघा, प्रिय, मोद, प्रमोद, अशा आनंदाच्या 3 श्रेणी दिल्या आहेत त्यांनी. 3 आहेत. एकच असतं की ती गोष्ट मिळणार हे कळलं की ताई मला मिळणार आहे, ते झाल्यानंतर होतं ते प्रिय. ती वस्तू हातात पडली की जो होतो तो मोद, आनंद, आणि तिचा उपभोग घेताना जो होतो तो प्रमोद. किती बारकावे आहेत खरं म्हणजे, पण हे स्तर आहेत त्याच. एखादी गोष्ट हवीशी म्हटल्याबरोबर आनंद होतो अशातला भाग नाही, म्हणून ती वस्तू जेव्हा आणि स्मृतीने जेव्हा होतो तो आनंद आहे. स्मृतीने आनंद होतो की हो, किती सुखात होता नाही तो काळ, काय तो अनुभव आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे अशी बघा आनंदाची, की त्या आनंदाचा असा उचलून हाताने कोणाला कोणाची देता येत नाही. आपल्याला असं म्हणावं लागतं की तो तुम्हीच घेऊन बघा. उदाहरणार्थ साखरेची गोडी, साखर सगळ्या बाजूनी गोडी आहे, गोड आहे, या बाजूनी गोड आहे त्या बाजूनी नाही, आणि मग कुणी जर म्हटलं एखादा अनुभव साखर, अगं तूच खाऊन बघ किती छान आहे, चव तुझी तुलाच कळेल. आणि आपल्याला अनुभव म्हणून अनुभूती महत्वाची. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतकं सगळं मी श्रवण केलं, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. श्रवण जर केलं तर त्याची क्रिया पालटली पाहिजे, आणि त्यातून जो आनंद माझं स्वरूप आहे त्याची प्रचिती मला कुठेही जावे लागे जात नाही. न जावे लागे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तो माझ्याच अंतर्यामी असल्यामुळे तो कुठून यायचा प्रश्नच नाही, तिथेच आहे. फक्त तिथेच असताना मला तो ठोठवत असतो दरवाजा फोन करून, पण माझा फोन एंगेज बाहेर विषयांमध्ये.
तोच फोन अखंड करतो, पण माझं सगळं लक्ष बाहेर असल्यामुळे मला तो कळत नाही, आणि तो कळत नसल्यामुळे मी पुन्हा पुन्हा तो करतो. म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी जाकल अशी. म्हणून आनंद हा विषय सापेक्ष नाही, तो विषय वस्तू सापेक्ष नाही, तो माझं स्वरूप आहे. साधी गोष्ट आहे, तहान लागली की पाणी प्यायल्याने आनंद मिळतो. तसं हीच तहान लागली, माझ्याजवळ काय आहे, मला काय मिळणार आहे, मला काय द्यायचंय, हे आनंद स्वरूप आहे ना आपलं. आणि हे जर आनंद स्वरूप, म्हणून म्हटलं आपण सुख स्वरूप व्हायचंय, सुखरूप आपण ज्ञानरूप व्हायचंय असं म्हटलं नाही. सुखांच्या मागे लागायचं नाही, विषय सुखांच्या मागे, स्वरूपात लीन होऊन राहायचं, अंतर्यामी आपल्या राहायचं. म्हणून त्याला अंतर्मुख करा म्हणतात. अंतर्निष्ठ ती तुके तरले, अंतर्भ्रष्ट ती तुके बुडाले. कशात बुडाले? विषयात. आपलं सगळं आयुष्य विषयात जात. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगते की गोंदवल्याला पूर्वीच्या काळी, आता टेबला वगैरे झाली आहेत, पूर्वीच्या काळी सोहळ्यात वाढत असत. तिथल्या आमटीला आणि भाजीला जी चव आहे, गडावरच्या भाजीला आमटीला जी चव आहे, ती कुठेही नाही. त्या लाच्यामध्ये सुखाचं सांगते की आहे ना तुझ्याच पाशी, पण आपण काय करतो त्याच्या मागे. गोंदवलेकर महाराज असं म्हटलं होतं की तुझ्या पोटाची व्यवस्था मी बघतो, तू फक्त रामनाम घे, तू तेवढंच कर. आणि ते करावं की नाही? पण ते करत असताना आपलं काय? माझीच फजिती सांगते. तिथे बसलो होतो जेवायला, आणि ते म्हणत होते जय जय रामकृष्ण हरी म्हणा, जय जय रामकृष्ण. आता जय जय रामकृष्ण असं म्हणताना डोळे मिटावे की नाही? का म्हणत होते? कारण एवढी पानं वाढून घ्यायची, आणि वाढल्यानंतर मग तिथे गलबला कलकल नको ना, मग रामनाम. म्हणून रामनाम घ्यायला सांगितलं सगळेजण, आणि म्हणत होते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. मी पण म्हणत होते, पण म्हणत असताना डोळे उघडे, ठेवू नका सांगितलं आणि खरंच ठेवूच नाही. माहित नाही मला कुठे काय वाढायचं, ते वाढत होते. ते वाढण्याचं झालं की ते म्हणतील कुंडली कमला हरी विठ्ठल, ठेवायला सुरुवात करा. पानं खूप बसलेली असताना माझं सगळं लक्ष त्या वाढणाऱ्यांकडे. कशाला? पण ते फजिती सांगायची म्हणून सांगते. माझ्या पानाच्या अलीकडच्या पानापाशी तो लाडू वाढणारा आला, आणि ते लाडू संपले त्याच्या हातात टाकले. म्हणून त्यांनी खूण करता तर 2 नंबर आण, म्हणजे काय आण? लाडू आण, किंवा जे 3 नंबर त्यांनी खूण केली. माझं लक्ष द्यायचं काहीच कारण नव्हतं, पण ती मी माझं लक्ष सगळं त्याच्याकडे, आणि तो ते सांगत असताना एक पान पुढे गेला माझं टाळून. मुद्दाम नाही टाळलं, ते सांगता सांगता तो पुढे गेला आणि पुढे लाडू वाढायला लागला. माझं लक्ष सगळं माझ्या पानाकडे की माझ्या पानात लाडू नाही. मी त्यांना जय जय काय, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. अगं बाई, येईल ना, नंतर येईल. कशात? तुझं नामाकडे लक्ष नाही, काही तुला करायचं नाही, भाजी काय करायची नाही. काय म्हणले गोंदवलेकर महाराज? तुझ्या पोटाची काळजी मी घेईन, तू रामनाम घे. तेही मला जमत नाही ना तिथे जाऊन सुद्धा. फजिती नाही तर काय हो. म्हणून म्हटलं हे सुखरूपत्व, हे आनंद रूपत्व, ही शांती समाधान माझ्या जवळच असताना मी मात्र विषयांच्या दारोदार फिरते, आणि हा सुखाचा विषय हाती असून परमेश्वरानं इतकं सुखरूपत्व मला बहाल केलंय, आणि ते बहाल केलेलं सुखरूपत्व मी न घेता कशाच्या मागे धावते? तर विषयांच्या. आणि विषयांच्या मागे धावले तर फजितीच आहे, दुसरा पर्याय नाही. म्हणून पुन्हा शंकराचार्य असं म्हणतात की ताबडतोब नाश पावणार आहे विषय सुख आहे, ताबडतोब त्याचा नाश होतो. दुसरी गोष्ट ते तात्कालिक असतं. तिसरी गोष्ट ते बाध, विषयाच्या साठी ते आपल्याला साधनेनी बाध करता येतं, बाधित करता येतं. याला संगत त्याग आणि वस्तू त्याग असाही शब्द आहे. त्या पदार्थाचा त्याग करायचा, देहाचा त्याग करायची गरज नाही. संसाराचा त्याग, संसार त्याग न करिता, प्रपंचोपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. समर्थांच्या किती ओव्या आपल्या मदतीला येतात. काही करू नका, प्रपंच सोडू नका, काही टाकू नका, खा ना लाडू, पण येईल ना, दुसऱ्यांदा वाढता येईल. पण तुला सांगू नाही, तुला नाही डोळे मिटून नाव घेता येईल देवाचं. आता इथे तर तुला चिंता नाही ना. म्हणून म्हटलं साध्या साध्या गोष्टींमधनं संत आपल्याला किती देतात. उदंड हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने, इतकं दिलंय हो या सगळ्या संतांनी. आणि तरी सुद्धा आम्ही मात्र काय करतो त्या विषयामध्ये, म्हणजे पुन्हा गोचिड म्हटलं, लिडबिडतो की नाही त्याच्यातच. फार वाईट शब्द आहे, शेणातले किडे शेणातच मरायचे. किती वाईट आहे. तुम्ही पाहिलंच नसेल कधी, कारण शहरात राहणाऱ्या माणसाने कशाला पाहिले? म्हशीचं शेण जे असतं ते गिबगिबीत, त्याच्यामध्ये किडे असतात. फार त्याने हे का सांगितलं, तर आपणही विषयात रमणारे, विषयातच मरणार. अखंड जर दिवात विषयाचंच चिंतन असेल तर नको ना ते विषयाचं.
त्याच्यासाठी एक छान आपल्याला गोष्ट आहे, मरणाऱ्या माणसाला, जाणाऱ्या असं डॉक्टरांना जर कळलं की नाही राहते, तेव्हा ते म्हणतात त्यांना वाटेल ते द्या, ते म्हणतील ते द्या खायला. का? इच्छा होऊ नये आणि मुक्त जावं. इच्छा राहणं नाही, आपली इच्छा राहिली की पुन्हा जन्म घेणे लागे वासनेचे संगे आलंच. त्या दुष्टचक्रात अडकू नाही म्हणून सांगतात जे हवं ते द्या म्हणून. नका ठेवू तसं, ते द्या, काय डायबिटीस आहे असू दे, तो घेऊ दे, कारण मुक्त होऊ दे. इथून मुक्त होणं म्हणून म्हटलं आपण शब्द वापरतो धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नाही, मुक्ती. कशापासून मुक्ती? तर बंधनांपासून. कुठे पुन्हा मी विषयाशी आले? विषयांपासून मुक्ती. आणि विषय पंचविषय, आणि हे विषयांपासून म्हणजे बंधन कशाचं? तर विषयांचं. आम्हाला बंधन विषयांचं असतं शब्द, आणि त्यासाठी त्या इशाणा सांगितल्या मी. पैसे हवे आणि पैसे हवे, लोकांनी बल म्हणायला हवं. तारेषणा वित्तेषणा लोकेशाच्या पाठीमागे आयुष्यभर प्रेयसाच्या मागे लागतो. श्रेयस्कर काय आहे? ठाईचं बसून करा एक चित्त आणि सुखे म्हणा, हे काही नाही. मला साधतच नाही ध्यान. कसं साधेल? आधी शरीर स्थिर होऊ शकत नाही, मन स्थिर होऊ शकत नाही. स्थिर मन झालं तर आपोआप आत असलेली गोष्ट कळेल. पाणी स्थिर झालं की खाली पडलेलं नाणं दिसतं ना, पण ते स्थिर व्हावं लागतं, हालत राहिलं तर. तसं मन सुद्धा, शरीर मन स्थिर झालं तर मन स्थिर होईल. मन स्थिर झालं तर अंतर्यामी असलेल्या त्या ईशतत्वाचा प्रत्यय आपल्याला येईल. आणि यासाठी संध्याकाळी म्हणावं का, शुभम करोती कल्याणम आरोग्यम का म्हणायचं? सांज वाताही गेली, मंद तेवतो दिवा. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये आहे की असं कुठलाही वारा नसताना जसं ती मंद ज्योत तेवते ना, जशी देव कापसाची तेवते तशी मंद ज्योत तेवते. माझ्या अंतर्यामी पण ती अंगुष्ठ मात्र ज्योत आहे. ज्योत आहे म्हणजे अमुक ठिकाणी असं संबंध शरीरभर ते चैतन्य आहे. त्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर सुखरूप व्हायला हवं. आणि सुखरूप व्हायचं असेल तर सुख माझ्याच ठाई आहे आणि माझ्या ठिकाणी असणार आहे. याचा म्हणून साधं पाणी प्यायल्याने आनंद जगलं कसे, काही केल्याने तर आनंदाचेच मार्गी आपण. आनंद म्हणून काकांना काय म्हणतात? आनंद योगी आनंद मार्गी. आनंदाचं जीवन ते व्यतीत करतात दुसरं. आणि म्हणून ते काय म्हणतात? काय प्रसन्न हवं. वसंत ऋतू हवा म्हणजे प्रसन्नच हवं. पण आमचं मात्र WT वाकडं तोंड. काय हो, कुठे जाऊन आलं नाही, जाता आलं नाही लॉकडाऊन मुळे. मग त्याच्यासाठी वाकडं तोंड कशाला? बरं झालं ना, यातायात सगळी थांबली, माणसांना माणसांची ओळख पटली, नाती विश्विषित झाली होती, ती घरात राहिल्यानं जोडली गेली, त्याची बांधणी घट्ट झाली. कुठलाही विचार आपण करू शकतो सकारात्मक. आणि हा आपल्याला सद्गुरूंनी आपल्याला इतक्या पद्धतीनं दिलाय, इतक्या मार्गांनी आणि इतक्या उदाहरणांनी दिलाय की एकही गोष्ट अशी राहिली नाही की जी आता सांगायची राहिली, नव्याने सांगितली पाहिजे. म्हणून मी तुमच्याशी मगाशी म्हटलं की हे सगळं माहित नव्हतं का तुम्हाला? माहित होतं, पण माझ्या आधी किंवा दुसरं कोणी सांगणारं वेगळ्या पद्धतीनं सांगेल, मी वेगळ्या पद्धतीनं सांगेल, उदाहरण वेगळं. घरोघरी आमटी होते, पण माझ्या आईसारखी आमटी कोणाला करता येत नाही अशी सगळी मुलं म्हणतात. तेच इन्ग्रेडियंट तेच असतात, पण जसं तसं असतं तसं आमच्या प्रत्येकाच्या अंतर्यामी तो आहे आणि तो आनंद देणाराच आहे. ये हृदयीचे ते हृदय घालायचं असेल तर त्या हृदयाची संगती जमायला हवी का नको? आणि तशी झाली तरच आपल्याला जमू शकतो. आस्वाद आहे, आपण बोलतोय खरं, पण समोर तुम्ही बसलेले असतात तर तो आनंद तुम्हालाही जास्त मिळाला असता आणि मला नाही. आजच्या काळामध्ये नाही, पण ठीक आहे ना, ही सोय झाली आहे ना खूप मोठी. या सोयीचा फायदा घ्यायचा आणि त्या सोयीचा फायदा घेऊन आपलं जीवन आनंदमय करायचा प्रयत्न करायचा आहे. सुखी नाही, सुखरूप आनंदमय. आणि हे आनंदमयीच आहोत आपण. हे स्वरूप आहे आपलं. त्या स्वरूपाशी अनुसंधान साधण्यासाठी परमार्थ विज्ञान. मला नवल असं वाटलं की अंशुमती दोनाख यांनी सुद्धा साहित्यात, या परमार्थ साहित्यातल्या काही संकल्पना असं म्हणून संकल्पना स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय. तसंच काकांनी केलं की एक एक छोट्या छोट्या संकल्पना असतात त्या स्पष्ट करायच्या, आणि त्या स्पष्ट किती विविध अंगांनी होऊ शकतात याची प्रतीती आपल्याला आज आहे. याच्या आधी मांडलं असेल कदाचित सुखाचा विचार, सुख आणि दुःख, दुःख म्हणजे काय, वेदना म्हणजे काय, आणि ती कशामुळे येते. म्हणून सुखरूपत्व कसं महत्वाचं आहे, आणि सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं जर लक्षात घेतलं, दुःख जाईल. सुखरूपत्व आलं तर दुःख राहणार नाही. आणि सुखरूपत्वाने आपण जीवन जगणं, म्हणून सुखरूप होऊया. आणि सुखरूप पत्रात लिहितो इकडे सगळं सुखरूप, पत्रच लिहित नाही हल्ली तर भाग कुठला, पण सुखरूप झालो तर कशाचीही चिंता नाही, आनंदात मजेत. आणि आनंदात राहायला काहीही कोणाची अडकाठी नाही, बंधन नाही, काही नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुपाय संचिताचे पुन्हा हवी. आणि आनंदात आपण राहू शकतो. ते आनंदात राहावं
याच इराद्याने हा विषय आपल्या चिंतनासाठी घेतला होता. पुढचा विषय मी मांडीन, परंतु हे आनंद रूप होण्यासाठी आणि मुळामध्ये हा आनंद, कुणी चेहरा हा आनंदात असतो म्हणतो ना आपण, काय हो काय परिस्थिती नाही, पण किती छान हसतमुख असतात ना. मग हे हसतमुख असणं हे कशाने येतं? वसंत ऋतू असल्याने. आनंदी आतला आनंद बाहेर व्यक्त होतो आणि तो व्यक्त करण्यासाठी आपल्याला चेहरा मोहरा हा जो आहे तो आनंदातच ठेवायला हवा, आनंदी राहायला हवं. आपण सगळे आनंद योगी आहोत आणि काकांचे अनुयायी आहोत म्हटले तर असायलाच पाहिजे. त्याच वाटचालीने चालणार आहोत. त्यांनी मार्गक्रमण आपल्याला स्वतः बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं स्वतः आचरून दाखवले. आणि हेच आचरून दाखवलं असेल तर आपण आनंदात राहायला काहीच हरकत नाही ना. त्याला कुठेही विरजण लागता कामा नये आणि आपणच आपल्या आनंदाला विरजण लावत असतो, एवढं लक्षात घ्यायचं. आणि आनंदातच राहायचं आणि आनंदात मजेत राहिलो तर जीवन आनंदमयच आहे सगळं. त्या आनंदात राहूया यासाठीच हा ज्याला काय म्हणूया प्रवचनाचा किंवा काही आपल्या अभ्यास वर्गाचा सगळा उहापोह जो चाललाय तो त्यासाठीच आहे की सगळं मजेत आनंदात राहू दे. वेगवेगळे पैलू उलगडले जातात. बघणाराचा दृष्टिकोन बदलला की पैलू उलगडतात, चमकतात आणि हे बघण्यासाठी आपण हा विचार केला. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ताई. खूप कुणाला काही जर प्रश्न असतील तर त्यांनी एक एक करून आपला हँड रेस करा आणि पुढचे 15 मिनिटं आहेत आपल्याकडे प्रश्न उत्तरासाठी. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अंजली ताई, तुम्हाला काही प्रश्न आहे का? अंजली ताई पुरंदरे. चुकून हँड रेस झालं. नमस्कार ताई. हा बोला. हॅलो. जय श्रीराम. श्रीराम. विचारा, तुमचा काही प्रश्न असल्यास विचारा. सच्चित आनंद त्याचा जो अर्थ आहे ना तो थोडा सविस्तर समजावा, कारण मला थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता, काही समजलं नाही. ओके ओके. सच्चित आनंद आपलं स्वरूप जे आहे, आपण म्हणताना म्हणतो सच्चिदानंद घन गोंदवलेकर महाराज की जय किंवा कुठले, सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य. त्याच्यात मूळ शब्द आहे तो सत्य. त्या सत्याच्या आधी सत आहे. तर सत म्हणजे त्याची व्याख्या अशी आहे, वस्तुनिरपेक्ष अस्तित्वाला सत असं म्हणतात. माझा देह असू दे किंवा नसू दे, सत रूपानं मी कायम असणार आहे. ते चैतन्य जे आहे ना त्याला संवित असंही म्हणतात. त्याच्यात हा अंश आहे सत. कळलं? सत म्हणजे काय? माझा देह असू दे किंवा नसू दे, सत रूपानं मी कायम असणार आहे. आणि सत्य शब्दाचा अर्थ आहे जे त्रिकालाबाधित असतं, तीनही काळामध्ये जे अबाधित राहतं त्याला सत्य म्हणतात. त्याचाच अंश सत. म्हणून सत, मी कायम सतरूपाने आहे. सत शब्द समजला? समजला का? दुसरा चित, मी विचारते सत शब्द समजला का सर? हो 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 हो. चित म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान होऊ देत किंवा न होऊ देत, चित तत्व माझ्या आत असतंच. चित म्हणजे कळणं, यत्व त्याला असं म्हणतात. आता उदाहरणार्थ मला बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान होऊ दे किंवा न होऊ दे, हा तत्व आहेच. आता इथे कसं हे झोपेमध्ये मी म्हटलं की आपण आता तुम्ही आत्ता जे म्हणलात मला की तुम्ही सांगितलं माझा नेट प्रॉब्लेम होता म्हणून मला कळला नाही, समोर असल्याचं कळलं नाही. आता कळलं नाही हे कोणाला कळलं? मला कळलं नाही हे कोणाला कळलं? त्या चितला कळलं. मला गाढ झोप लागली होती पण मला काही कळलं नाही, हे काही कळलं नाही हे कोणाला कळलं? ते चितला कळतं. म्हणून त्याची व्याख्या अशी आहे, बाह्य पदार्थाचं ज्ञान होऊ देत किंवा न होऊ देत, ते चैचित तत्व म्हणजे चैतन्य एकरूप ते माझ्या अंतर्यामी आहे, हे चित. म्हणजे सच्चित आनंद. आणि आनंद हे पदार्थ निरपेक्ष आहे, वस्तुनिरपेक्ष सुखात. पदार्थ निरपेक्ष, कुठल्याही पदार्थ नसला तरी आनंदात आपण असू शकतो. आपल्याला एका दिवशी असं वाटतं काही नाही पण इतकं मला बरं वाटतंय, आनंद वाटतोय का? काही नाही, कारण ते माझं स्वरूप आहे म्हणून. आणि हे एकत्रित संघटित स्वरूप आहे ना, हे चित आहे. सच्चित आनंद वेगवेगळे घटक नाही आहेत ते, पण ते आपल्याला समजावून घेण्यासाठी
कुठलंही शास्त्र हे बसवलेलं असतं. म्हणून आपलं जे चित्तत्व आहे, आपलं जे चैतन्य आहे, जे आपलं ते त्याला सच्चित आनंद रूप असं म्हणतात. आणि त्या व्याख्या त्याच्या स्पष्ट आहेत. म्हणून आपल्याला आनंद होतो, आपल्याला कळतं. ते कळतं म्हणजे आतच आहे माझ्या, म्हणून कळतं मला. म्हणून इथे पुन्हा लक्षात असेल, भौतिक प्रकाशात दिसतं पण कळतं अंतरप्रकाशात. आपला अंतर्यामी जो प्रकाश आहे भौतिक प्रकाशात दिसतं, पण कळणं जे आहे ते अंतरप्रकाशात. एक छोटंसं उदाहरण याच्यासाठी सांगते की दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतं आपल्याला? सांग. हे तिन्ही स्पष्ट शब्द आले का? शब्द सच्चिदानंद हा. झाले. आता याच्यासाठी एक उदाहरण सांगते की दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतं आपल्याला? सूर्याच्या. रात्री कोणाच्या प्रकाशात दिसतं? तर चंद्राच्या किंवा दिव्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होतं. असा शब्द मी जास्ती वापरते. दिवसा कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात गोष्टी, शास्त्रीय भाषा झाली. तर ती सूर्याच्या. रात्री कोणाच्या होते? ते दिव्याच्या किंवा चंद्राच्या असं म्हणूया आपण की कळतं त्याच्या प्रकाशात. पण दिवसही नाहीये आणि रात्रही नाहीये. अशा वेळेला कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित होते गोष्ट किंवा वस्तू? असा प्रश्न जर आपण विचारला, समजा आपण एका हॉलमध्ये आहोत, लाईट गेलीत आणि एका ठिकाणी कुठेतरी लहान मूल रडलं किंवा फुलपात्र पडलं पाण्याचं, आवाज येतो आपल्याला. आणि आवाज आल्यानंतर आपलं लक्ष जातं तिकडे. कुठे जातं? ध्वनीच्या दिशेने जातं ना. भांड इकडे पडले, माझं लक्ष इकडे जातं, असं होतं का? मूल इकडे रडलं जातं त्या ध्वनीच्या. म्हणजे याचा अर्थ दिवसा सूर्याच्या प्रकाशात, रात्री चंद्र किंवा दिव्याच्या, आणि जेव्हा हे दोन्हीही नाही तेव्हा ध्वनीच्या प्रकाशाने वस्तू प्रकाशित होते म्हणजे कळते. चित ना, तेच चित आहे की नाही? मग हे तिन्ही जेव्हा बघत असताना आता इथे प्रश्न असा येतो की स्वप्नस्थ वस्तू कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात? स्वप्नामध्ये दिवसही नाही, रात्रही नाही, आवाजही नाही, काहीच नसतं स्वप्नामध्ये. गाढ झोपेनंतरची अवस्था. आणि त्यावेळेला एवढ्याशा बुबुळाच्या पुढे एवढी मोठी दृश्य आणि चित्र आपल्याला दिसतात. कुणामुळे? म्हणून व्याख्या लक्षात घ्यायची, स्वप्नस्थ गोष्टी आत्मप्रकाशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. म्हणजे जे चैतन्य, जो आत्मप्रकाश माझ्या अंतर्यामी आहे त्याच्यामुळे मला स्वप्नातल्या गोष्टी दिसतात. म्हणून हे उदाहरण दिलं की स्वप्नात गोष्टी कोणामुळे दिसतात मला. आलं लक्षात? आता सच्चिदानंद आलं लक्षात? हो, आलं. पूर्ण. आणि आपण एकच लक्षात घ्यायचं, अध्यात्माचा अभ्यास करताना किंवा परमार्थाचा अभ्यास करताना शंका निरसन करूनच घ्यायचं. निसंदिग्धपणे मला कळलं पाहिजे. काही शंका, कुठलीही विचार, अगदी सामान्य शंका असली तरी सुद्धा विचारायचीच. आणि आपल्याला हे निसंदिग्ध म्हणजे संदिग्धता त्यात राहता का, अँबिग्युटी नको, कळलंच पाहिजे. आणि जरूर विचार. माझी पूर्ण उत्तर देईन, मला कळलं नाही तर म्हणेन, विचारून सांगते, पण करून घ्या. आणि कोणाला काय शंका? नमस्कार ताई. हम्म. हॅलो. बोला. हा ताई, खूप छान झालं प्रवचनाचं. नमस्कार तुम्हाला. मला असा प्रश्न आहे की तैत्तरीय उपनिषदामध्ये तुम्ही 3 स्तर सांगितलेले आहेत. पहिला प्रिय, दुसरा मोद आणि तिसरा अमोद. आणि चौथं जे तुम्ही सांगितलं, स्मृतीने एक आनंद मिळतो आणि अनुभव, असा एक तुम्ही बोललात. तर ते शेवटचं जे तुम्ही सांगितलं, त्याला पाहावेसे आपणासे आपण किंवा परमतत्वाची प्राप्ती, हाच अर्थ घ्यायचा ना इथं? एकच एक म्हणजे काय आहे? आनंद स्वरूपच आहे की नाही परमतत्व आपलं. हो हे हो स्तर हो. एखादी गोष्ट मला हवीशी वाटल्यावर काय, एकच आहे, यातले बारकावे शब्दाचे छोटे छोटे हा फरक हा. काय? सुख आणि सौख्यात जसा जसं आहे तसं प्रिय म्हणजे काय? सगळेचे अर्थ आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की त्याच्यातली शब्दांच्या छटा छोट्या छोट्या उलगडून दाखवल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी. म्हणून आनंद हे आपलं स्वरूपच आहे. आणि अनुभव आल्यानंतरच आनंद कळतो. आनंदित झाला की अनुभव येतो, हो की नाही? एक परस्परावलंबी आहे ते. कळलं का? आनंद आहे आपलं स्वरूप तर आहे की नाही? आणि तुम्ही जी भावगीतं वगैरे त्याच्यात ती सांगितली, उसात हो साखर, तसा ते खूप छान आहे. म्हणजे चांगलं वाटलं ती उदाहरण. नेहमी लागतो. आणि तो अभंग सांगत असताना मला बैबलाची आठवण झाली की म्हणून म्हटलं मी गाणं का म्हणून दाखवलं. एखादी ओळ म्हटली की आपल्या कानात कळतं. जशी दुधात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी.
देह देवाचे मंदिर, हे अभंग आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. ऐकलं असेल तुम्ही रेडिओवर. आता आत्मा परमेश्वर आहे, देह देवाचे मंदिर. म्हणून इथे पुन्हा लक्षात आहे, देह मंदिर चित्त मंदिर एक देखे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची आराधना. हा, छान छान. तर हे सगळं जे ना ते अंतर्यामीच येतो आपल्या, आणि तोच आपण वेध घेत नाही हो, बाहेर वेध घेत राहतो. आताच येतो, आनंदात राहायला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं झालं विचारलं. आणि ते चालीवर म्हटलं ना की आपल्या कानात येतं की हा बरोबर आहे, हे ऐकलंय आम्ही. देह देवाचे मंदिर. आणि काही शंका कुणाला? जरूर मला ताई, छोटीशी मगाशी तुम्ही ते ओवी म्हटला होता, ते पण मला ऐकायला नाही आलं. एकांत मधली एकांती ओवी समर्थांची कुठली? तुम्ही एकांतापासून म्हणालत होता. एकांत ओवी ते म्हटलं एकांती नाजूक कारभार असं म्हटलं होतं मी. एकांत हा शब्द आहे, तो शब्द एकत्वाचाही अंत, म्हणजे माझ्या मीपणाचा विसर पडायला हवा, माझं देहभान हरपायला हवं. एकांत शब्द जो आहे तो असा फोडायला. आपण एकांत शब्द कसा वापरतो? एकांतात ती दोघं असं म्हणतो की नाही? चुकीचा शब्द आहे वापरतो आपण व्यवहारात. आपण कितीतरी, आता दुसरी गोष्ट, आपल्या परोक्ष आणि अपरोक्षच्या संदर्भातही आपण चुकीचाच वापरत होतो. परोक्ष म्हणजे शब्दज्ञान आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात अनुभूती. पण आपण म्हणताना काय म्हणतो? माझ्या अपरोक्ष ती गोष्ट तू का केलीस? ही चुकीचा वापरतो की नाही? व्यवहारात आपण कितीतरी शब्द असे चुकीचे वापरतो. म्हणून एकांत शब्दही आपण चुकीचाच वापरतो. तर एकांत म्हणजे एकत्वाचाही, म्हणजे माझ्या मीपणाचा सुद्धा, म्हणजे देहभान विसरायला हवं की नाही? मानसपूजा करताना, ध्यान करताना, कुठलंही काम करताना मी माझं भान, आपण आपल्या आवडीचं काम करताना भान विसरून करू शकतो, करतो, त्यात रममाण होतो पूर्ण. ते करणं आवश्यक आहे. मग आनंद मिळतो काम केल्याचं काहीही. आणि कुठली तेव्हा ओवी सांगितली होती मला? थोडं एका दुसरं चरण आठवलं सांगा तर सांगते. आणि कुणाला काही शंका असल्यास, काही कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नसल्यास विचारलं तरी हरकत नाही. आत्ता सुचत नसतील तर पुढच्या काही कालावधीसाठी आपले समूह सर्वांसाठी ओपन राहतील, तर त्याच्यातही प्रश्न विचारला तरी हरकत नाही. माझी एक शंका आहे. बोला रमेश दादा. की आपण आपलं स्वप्नामध्ये आपल्याला जे सुख मिळतं त्यावेळेला अशी आपण भाषा वापरली चालेल का? कारण इंद्रिये मनामध्ये लीन होतात, त्यामुळे आपल्याला सुख मिळतं. अशी भाषा वापरली तर चालेल का? इंद्रिय मनामध्ये लीन होतात, त्यानंतर सुषुप्तीमध्ये मन बुद्धीमध्ये लीन होतं, ते एकमेकांना, त्यामुळे ते सुखाची आपल्याला कल्पना येते. हो, पण ते एकच आहे. स्वप्नामध्ये सुखच मिळतं असं काही नाही, दुःखही होतं, भीती पण वाटते. फक्त सुखच मिळतं का स्वप्नामध्ये? भीती वाटते, घाबरून उठतो, असं नव्हतं स्वप्नामध्ये. एकरंगी स्वप्न नसतात. स्वप्न ही फक्त सुखाचीच असतात असंही नाही. दुःखाचं, घाबरलेलं, भीतीचं, खूप घाबरले मी आणि भीतीने जागी झाले, स्वप्न पडलं म्हणून. म्हणून शब्द असा येतो की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. कशात लीन होतं मन? इंद्रिय कशात, ती कशात, मन कशात, मन बुद्धी आणि आत्मस्वरूपामध्ये. बॅटरीचं उदाहरण दिलं, पण इथे लक्षात येईल व्याख्या आवाज येतोय मध्ये काहीतरी. स्वप्नात गोष्टी आत्मप्रकाशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी आत्मप्रकाशाच्या, म्हणजे जे चैतन्य तत्व, जी संवित आपल्याकडे, त्याच्यामुळे ते स्वप्न आपल्याला दिसतं, असा त्याचा साधा अर्थ आहे. म्हणून स्वप्न सुखाचीच पडतात, हो की नाही? फक्त सुखाची नाही ना पडत. नाही, बरोबर आहे. फक्त मी अशी भाषा, म्हणजे कुठलीही जेव्हा सुख आपल्याला मिळतं का नाही, आता तुम्ही चहा प्यायचं जे सुख दिलं, त्यामध्ये ही प्रक्रियाच आहे ना, इंद्रिय मनामध्ये, मन बुद्धीमध्ये, अशी ही प्रक्रियाच आहे ना, त्यामुळेच सुख मिळतं कुठल्याही गोष्टीचं. तिथे ही प्रक्रिया नाहीये, ही झोपेतली प्रक्रिया आहे. आत्मस्वरूपाशी लीन होणं. इथे असे चारही चैतन्य लीन होतात. संकल्प विकल्प करणारं मन विचार करायचं थांबतं,
भ्रमंती करणारी चित्त थांबतं म्हणजे ते ह्याच्यात ते लीन होणं असंही म्हटलं तरी चालेल. आणि दुसरं निर्णय घ्यायला बुद्धी म्हणजे तिन्ही शांत होतात. लीन होतात म्हणण्यापेक्षा तिन्ही शांत होतात. हा मन शांत होतं, भ्रमंती करणारं चित्त शांत होतं, निर्णय घेणारी बुद्धी शांत शांत होतं. होतं. अहंकाराची कामच नसते. ज्ञानी शांत झाली आपोआप आत्मसंतुष्ट होतं. हो की नाही? म्हणून चहाचं ते बरोबर एकमेकांना आहे, बरोबर. शांत होतात, एकरूप होतात. आता इथे तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगितलं, तर माझाच आवाज मला येतोय, काय झालंय बघा. नाही, दुसऱ्या कोणी माईक ऑन केला की तो इको ऐकू येतो. मग प्रश्न विचारणाऱ्याने प्रश्न विचारून झाल्यावर माईक बंद केला पाहिजे. मधलं एक उदाहरण सांगते. मी प्रमाता आहे, मला कळतं. प्रमातृ चैतन्य, एखाद्या गोष्टीचं बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं मला, प्रमातृ चैतन्य म्हणजे माझ्यामध्ये चैतन्य आहेच. प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारा, प्रमाण चैतन्य म्हणजे डोळ्याच्या द्वारे त्या विशिष्ट वस्तूपर्यंत, म्हणजे घट आहे, घड्याळ काय जे असेल ते, प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारे प्रमा चैतन्य प्रमेय जे दिसतंय त्याच्यापर्यंत पोहोचतं. आणि चारही चैतन्य एकरूप झाली की पदार्थाचं ज्ञान होतं. तर ते आकार घेतं ना, ते प्रमाणाद्वारे तिथे त्या वस्तूचा आकार घेतं, तेव्हा ती गोष्ट कळते. तिथे चैतन्य एक असेच आहे, चारही चैतन्य एकरूप होतात म्हणून आनंद होतो. चहाचा सुद्धा आनंद काय, मन शांत झालं, चित्त शांत झालं, ते आनंदच झाला. तशी ही प्रमातृ चारही चैतन्य एकरूप झाल्यानंतर ना, विचारसागर मधला आहे, प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारे प्रमा चैतन्य प्रमेय चैतन्यापर्यंत पोहोचल्यावर चारही चैतन्य एकरूप होतात, तेव्हा बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. घट जो दिसतो, माझं जर घटाकडे लक्षच गेलं नाही. आता इथे आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला, सहज आहे का नाही गणेश, थोडा वेळ, 1-2 मिनिटं? हो, बोला ना. आहे. ना का आहे का? नाही, सांगा. हो, हा, आहे. तर एक लक्षात आहे, बोला. व्यवहारात कसं गंमत होते बघा. म्हणजे चैतन्य एकरूप झालं नाही तर काय होतं, आपण रस्त्याने जात असतो कुठून तरी आणि आपल्या डोक्यात काहीतरी विचार असतात. समोर एखादी ओळखीची व्यक्ती आपल्याला दिसते, ती उभी असते, आपण जा, पण आपलं लक्षच जात नाही, कारण आपण वेगळ्या विचारात असतो. आणि ती व्यक्ती नंतर म्हणते की अगं काय तू बघत होतीस माझ्याकडे, पण तू ओळख सुद्धा दिली नाहीस, बघितलं नाहीस. आता मी वेगळ्या विचारात असल्यामुळे मी बघत होते पण मला दिसलं नाही का, कारण ते जे चैतन्य डोळ्यातलं तिच्यापर्यंत पोचायला हवं होतं ते पोचलंच नाही, कारण ते वेगळ्या विचारात होतं. तिचं म्हणणं बरोबर आहे की नाही, मी बघत होते की नाही, चैतन्य एकरूप झाली नाहीत की नाही. प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारे तिथे पोहोचलंच नाही. आणि म्हणून मी बघत होते पण बघत नव्हते, वेगळीकडेच होते. आणि ती म्हणत होती ते बरोबर होतं, तू बघत होतीस पण ओळख दिली नाहीस किंवा बघितलं नाहीस. तिचंही म्हणणं बरोबर, माझंही बरोबर. ती चैतन्य एकरूप झाल्याखेरीज वस्तू बघतच नाही. म्हणून आपल्याला घरात असणारी एखादी वस्तू समोर असून सुद्धा दिसत नाही, कारण चारही चैतन्य एकरूप होत नाही. समोर असते वस्तू आणि दिसत नाही. का नाही दिसत? थोड्या वेळाने दिसते का, अगं शांतपणे बघ, मग दिसते. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे कुठलीही गोष्ट करताना. ते माझं चैतन्य डोळ्यातनं तिच्यापर्यंत पोहोचलं असतं तर मी बघितलंच, ओळख देणार नाही असं होणार नाही. दिली नाही का, पण माझं लक्षच नव्हतं, ते चैतन्य तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही. अगदी साधं व्यवहारातलं हे उदाहरण आहे. आणि असे गैरसमज होतात की ती बघत होती पण तिने बघितलं नाही आणि तिने रिस्पॉन्सच दिला नाही, असं नाहीये. ती कुठेतरी विचारात असेल म्हणून नाही दिली. चैतन्य ते चित तत्व जे आहे, म्हणून सच्चिदानंद तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. आलं लक्षात? स्वप्नातलं सुद्धा आणि बरोबर 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 आहे ताई. असंच होतं समोर की बऱ्याचदा समोरच वस्तू असते, आपली पर्स असते, मोबाईल असते, बऱ्याचदा किंवा चावी असते गाडीची शेजारीच असते, पण अख्खं घर शोधतो तिथे समोर बघून सुद्धा बघत नाही. शांतपणे शोधायचं, कारण ती चैतन्य चारी एकरूप झाली की शांतपणे बघितलं की ते दिसतं. 2 मिनिटं बसावं शांत आणि म्हणावं की मला हे आहे तिथेच. मोबाईल असला किंवा म्हणावं लागतं द्या रे रिंग, म्हणजे मग ध्वनीच्या दिशेने जाईल. म्हणतो ना आपण आवाजाच्या दिशेने जा, सापडेल मोबाईल. किल्ली कुठली आवाजाच्या दिशेने सापडणार. मग आपल्याला शांतपणे एकाग्रतेनं कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी शांत राहणं आणि शांततेने ही चैतन्यचारी एकरूप झाल्यावर दिसेल, ही दिसते. ओके नाही, काकाने अनेक वेळेला म्हणून सांगितले नित्य प्राप्ताची प्राप्ती, आपलं स्वरूप आपल्या जवळच आहे पण आपल्याला सापडत नाही, कारण आपण गावभर शोधत हिंडतो कुठे ठेवलं म्हणून. अगदी व्यवहारातली उदाहरणं देऊन काका इतकं सुंदर स्पष्ट करतात. इथं मग चिदाभासाचा संबंध आहे का? कशाशी?
नाही, चैतन्य एकरूप होत असताना चिदाभासाचं काय होत असताना? हो आहे, एकच आहे. चिदाभास म्हणजे काय? जीव, जीवाचं चैतन्यात पडलेलं जीव, जीवाची व्याख्या आपण कशी करतो? मन, मनाचं, चित्ताचं पडलेलं चित्त आभास आहे तो. चिदाभास म्हणजे चित्तचा आभास आहे. प्रतिबिंब पडतो म्हणजे आभासच आहे की नाही? म्हणून मग मनाचा चिदाभास, बुद्धीचा चिदाभास, बुद्धीच्या द्वारे व्यक्त होणारा चिदाभास, अशी वेगवेगळी चिदाभासाचे स्वरूप आहे. चित्तचा आभास आहेच तिथे, कारण शब्दातच शब्दाचा आशय असतो. चित्त आभास, आणि तो मनात होऊ शकतो, बुद्धी करायला होऊ शकतो, कुठूनही होऊ शकतो. आपली प्रश्नोत्तराची वेळ संपलेली आहे. अजूनही काही कोणाला प्रश्न असतील तर पुढील काही काळासाठी आपला व्हॉट्सअप समूह सगळ्यांसाठी खुला असेल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हे प्रश्न एकत्रित करून आचार्यांकडे पाठवले जातील आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आचार्य त्याला उत्तर देतील. सर माझा प्रश्न वगैरे नाहीये, पण मला ताईंना सांगायचं होतं की मला खूप आनंद होतोय, एकदम असा झाला आहे, कारण मला खूप जोडलं गेलं वाटतंय तुमच्याशी, कारण मला खूप स्माइल येते तुमच्यामुळे. काही माहिती नाही, पण असं जोडल्यागत वाटतंय तुमच्यासोबत. एकच आहोत ना, देह वेगळा आहे, चैतन्य एकच आहे, ते जोडलेलंच आहे, म्हणून आनंद होतोय. ओके नाही, बाकी चैतन्य ते एकच आहे, मग आनंद होणारच. आणि तो आतून येतो, आनंद येतो हा आतून उमलून येतो. हा तसंच झालं आता, म्हणून म्हटलं बोलून टाकावं मनातलं, असं सांगून टाकावं. येस येस, धन्यवाद. संत विचारांचा अभ्यास करत असताना आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव येतोच, आणि हा अनुभव सर्वांनी घ्यावा यासाठीच या सगळ्या अभ्यास वर्गांचं आपलं नियोजन प्रयोजन आहे. या वर्गाची थोडीशी संकल्पना मला इथे जाता सांगावीशी वाटते की आपण परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत. हा ग्रंथ सगळ्यांना म्हणजे दुसरं आवर्तन असल्यामुळे बहुतांशी बऱ्याच जणांकडे आहे. कोणाला हवा असेल तर त्यांनी वैयक्तिक व्हॉट्सअपवर संपर्क साधावा, त्यांना हा ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येईल. आणि चालू प्रकरणांचं PDF स्वरूपामध्ये समूहावर या ग्रंथाची पानं उपलब्ध करून देण्यात येतील. आपण सत्र ऐकायला बसताना आपला ठरलेला सिलेबस वाचन करून बसणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तयारीने आलात तर प्रश्न विचारणं आणखीन सोपं होईल. जर आपण तो भाग आधीच वाचलेला असेल आणि आधीच काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही ते प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. अशा पद्धतीने छान आपण अभ्यास करूया. आज आपण इथे थांबूयात. संदीप, शेवटची प्रार्थना घे. गुरु मजवरी प्रार्थी प्रभावे तुला, वारी सर्व अरिष्टने उमलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बलिसरी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.